लेक्चर नंबर 5 आहे. रेकॉर्डिंग स्टार्ट केली नव्हती म्हणून आपण आता सुरू केली. डाऊट असा आहे की आयडीएम पुढे शिफ्ट होत असते का? यस, आयडीएम पुढे शिफ्ट होत असते. जर ती घेतली गेली नाही तर साहजिक आहे रिसेंट पुलबॅक, पुढचा पुलबॅक, पुढचा पुलबॅक. इम्पल्स कॅरेक्टर समजा बुलिश आहे, बुलिश इम्पल कॅरेक्टर मध्ये तुम्हाला अशी गोष्ट दिसून आली की रिसेंट पुलबॅक बनलाय, रिसेंट पुलबॅक बनलाय, पण मार्केटने तो स्वीपच नाही केला. आता ही आयडीएम जी दिसते तुम्हाला 3 मिनिटाची, ती स्वीप केली नसती केली, मार्केट तसंच वरती चाललं, अजून एक पुलबॅक वरती बनवला, आयडीएम काय होईल? शिफ्ट होऊन जाईल वरती. बरोबर. तसं आयडीएम शिफ्ट होते का? यस होते. रिसेंट पुलबॅक म्हणजे आयडीएम असते. तुमची आयडीएम न घेता रिसेंट पुलबॅक पुढे प्लॉट झाला तर समजायचं आयडीएम तिकडे शिफ्ट झाली. रिसेंट पुलबॅक म्हणजे आयडीएम असते. एक रिव्हिजन होऊन जाऊ दे म्हणलं, नाहीतर नुसतं आपण चाललोय पुढे आणि मागे सपाट होऊन जायचं, नाही का? मराठीमध्ये आम्हाला म्हणायचे पुढे पाठ मागे सपाट, तसं नको व्हायला. आणि आपल्याला पाठ करायचंच नाहीये, समजून घ्यायचंय. तर रिसेंट पुलबॅक म्हणजे इंडिसमेंट असते. त्याच्यामुळे रिसेंट पुलबॅक, नवीन पुलबॅक झाला तर आयडीएम बदलणार आहे. यस, आपली लाईन लक्षात ठेवायची, नोटबुक मध्ये लिहून ठेवायची. प्रत्येक आयडीएम ही पुलबॅक असते, पण प्रत्येक पुलबॅक हा आयडीएम नसतो. बरोबर. प्रत्येक आयफोन हा मोबाईल असतो, पण प्रत्येक मोबाईल हा आयफोन नसतो. त्याप्रमाणे हे तसं कॅटेगरी आहे त्याच्यातली फक्त हॅलो. एक. हॅलो. येस, बोला. हा म्हणजे सर, जर आयडीएम झाला तरच हा पुलबॅक कन्फर्म समजायचं, बरोबर? सर, उलट बोलताय तुम्ही. काहीतरी चुकतं असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं ना की प्रत्येक ऐका ऐका ऐका, फक्त एक माझं प्रामाणिकपणे एका प्रश्नाचं उत्तर द्या, प्रामाणिकपणे द्या. पुलबॅकची युट्यूबची हा, रेकॉर्डिंग आणि इंडस्टमेंटची युट्यूबची रेकॉर्डिंग किती वेळा बघितली? एकदा बघितली सर. तुम्हाला अजून 2 वेळा बघायची गरज आहे सर. ओके ओके, चालेल चालेल, मी बघून का घेतो माहिती सर. का? कारण हम्म. इंडस्टमेंट झाली म्हणजे पुलबॅक कन्फर्म झाला म्हणजे सगळंच चुकलं. पुन्हा पुलबॅक पासून सुरुवात करा अच्छा सर. मिस केलंय बरंच अच्छा, काही. मी आज बघून घेतो सर, आज. हा, ठीक यस आहे, यस चालेल. यस, नक्की बघा. येस येस. हा बाकीच्यांनी ज्यांनी अनम्यूट केलंय काय डाऊट आहे का? अदरवाईज अनम्यूट नका करू मित्रांनो. हँड रेज करा, मग स्वतःला अनम्यूट करा. त्याच्या अगोदर अनम्यूट नका करू स्वतःला. हँड रेज करा, मग अनम्यूट करा. आहे अजून कोणी? हँड रेज करा, मग अनम्यूट करा. मी नाव घेतो तुमचं, मग अनम्यूट करा. आपण तशी सिस्टीम ठेवूया, स्टँडर्ड एक. आणि स्वतःचं नाव टाका प्लीज. झूम मध्ये ज्या नावाने जॉईन झालाय ते स्वतःच असलं पाहिजे. मित्राचं, शेजाऱ्यांचं, याचं त्याचं, मोबाईलचं, कोणाचंच नको. कारण ते डेटा येत असतो माझ्याकडे, कोण कोण जॉईन झालं, आणि मी एक झाल्यावरती बघत असतो कोण कोण आजच्या मीटिंगला होतं, कोण कोण येऊन गेलं, कोण कोण पूर्ण वेळ बसलं. तर जर तुमचं नाव असं असेल की सॅमसंग, तर मला काय कळणार कोणता सॅमसंग? संजू सॅमसंग आहे की दुसरा कोणता सॅमसंग हे मला काय माहिती? त्याच्यामुळे स्वतःचं नाव वापरा प्लीज. त्यांचे कॅमेरा चालू आहेत, त्यांचे मला समजून जाईल की हा, अरे हा मला कंटिन्यू दिसत होता, हा व्यक्ती होता. ठीक आहे. काल आपण काय करत होतो? काल आपण 4 तासाची रेंज मार्क करत चाललो होतो. 4 तासाच्या रेंजमध्ये आपण फेरवले गॅप मार्क करत होतो, आपण पीओआय मार्क करत होतो, ऑर्डर ब्लॉक मार्क करत होतो. श्रद्धा मॅडम, सॉरी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर यासाठी नाही देऊ शकलो. जर ऑर्डर ब्लॉकचा आन्सर देत बसलो, मला आजचं अख्खं लेक्चर ऑर्डर ब्लॉक मध्ये न्यावं लागेल. आणि सीआरटी मध्ये आपल्याला त्याची गरजच नाहीये. आपल्याला एसएमसी ची जी आपण बॅच घेणार आहे त्याच्यामध्ये आपण ऑर्डर ब्लॉकला दोन दोन दिवस सेशन घेऊया. मी माफी मागेल तुमची या ठिकाणी की तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकलो, कारण ऑलरेडी मी काल ऑर्डर ब्लॉक शिकवलं नाही. मी फक्त पीओआयचा पार्ट तुम्हाला सांगितला. इव्हन तो पार्ट तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये कळून जाईल. मी काय सांगितलं इथे, ही जी मुवमेंट गेली आहे त्याच्यामध्ये ही जी मी कॅन्डल ड्रॉ केली आहे ती कॅन्डल म्हणजे ऑर्डर ब्लॉक. हे जी मी ड्रॉ करून ठेवलंय ही कॅन्डल म्हणजे ऑर्डर ब्लॉक. ही आपल्या इंडिकेटरने जी इथे इथली ही कॅन्डल दाखवली आहे, याची जी रेंज केली आहे, ही कॅन्डल म्हणजे ऑर्डर ब्लॉक. हा जो आपला झोन ज्या ब्लॉकचा येतो तो ऑर्डर ब्लॉक आहे. ठीक आहे, दॅट इज ऑर्डर हा, ब्लॉक. चालेल. बघते काय घेतं, हे येतं सगळं. फक्त एकदा काय घेतं तेवढं बघायचं आणि सोडून द्यायचं, परत पण करायचं. ठीक आहे सर, गणेश सर, ओके. आता मी सगळ्यांना म्यूट करतोय. नो वन विल हॅव परमिशन टू अनम्यूट. तुम्हाला दिलेल्या शक्तीचा गैरफायदा घेताय तुम्ही अनम्यूट करायचा. चलो.
कालचा चार्ट कुठे गेला? इथे कुठेतरी असला पाहिजे. यस, भेटला. हसण्याची स्माइली आली. असं काय बरं चालू होतं आपलं काल? हा, 1 2 3 4 असं आपण 4 पर्यंत करत आलो होतो आणि आपल्याला पूर्ण दिवस करायचा होता. 16 जून काही संपलेलं नव्हतं आणि आपली वेळ मात्र संपून गेली होती. चल, आता आपल्याकडे वेळ आहे. आपण सुरुवात करूया. तो पुढची 4 तासाची कॅन्डल ही, आता 4 तासाच्या कॅन्डलची रेंज काय आहे? 6:15 पर्यंत, म्हणजे संध्याकाळी 6:15 पर्यंत आलो. आता 6:30 पासून 10:30 म्हणजे 10:25ची कॅन्डल. 10:25, 10 म्हणजे किती? 22:15 नाही. अरे, 15 मिनिटाची कॅन्डल का लावली मी? हम्म, करेक्ट, एकदम मार्क केले आपण त्याला. साडे दहा ते किती असेल रे? 10:30, 11:30, 12:30, दिवस संपणार 2:30 वाजेपर्यंत. 2:25. ठीक आहे. आता या पर्टिक्युलर कॅन्डलला आपण सीआरटी मध्ये डिवाइड केलंय आणि हं, प्रत्येक रेंज जी आहे ती आपण ड्रॉ केली आहे. आता इथे ड्रॉ करत असताना त्यांना लॉक करायची गरज आहे. फेअर गॅप आहे का? आधी फेअर गॅप मला काढू द्या, नंतर मी लॉक करतो. कोणाला तरी काहीतरी शिकवत असताना ही लाईन काढली असेल. ही इनसाइड नाहीये ना? 1 2 3. काही चुकलं माझं, बिंदास हँड रेज करा आणि सांगा मला. मी असा माणूस अजिबात नाहीये जो स्वतःच्या चुका स्वीकारायला तयार नसतो. ऑलवेज रेडी टू इम्प्रूव्ह, ऑलवेज रेडी टू ऍक्सेप्ट माय मिस्टेक्स, जर झाल्या असतील तर. आणि माणसं चुकतात, त्यात काही मोठी गोष्ट नाहीये. हं, ठीक आहे. सांगायचं काय होतं की इंटरनली जेव्हा हे ह्या ब्लॉक्स मधले फेअर व्हॅल्यू कॅप्स असतात, ऑर्डर ब्लॉक्स असतात, इंडस्टमेंट्स असतात, फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे इम्बॅलन्सेस असतात, तर त्या पर्टिक्युलर पॉइंटला पुढची रेंज, आता ह्याची रेंज खूप मोठी झालेली आहे. तर एक तर ट्रेड कसा भेटेल या पुढच्या 4 तासामध्ये? एक तर ह्याचा हाय लो स्वीप होईल, हाय किंवा लो स्वीप होईल, तसा ट्रेड भेटेल. किंवा ह्याच्या खाली मार्केट क्लोज होईल, त्या प्रकारचा ट्रेड भेटेल. किंवा मार्केट ह्याच्या आतमध्येच येईल, याच्या एखाद्या झोनला टॅप करेल, तसा एखादा ट्रेड भेटेल, जसा की इथे भेटलाय. तुम्ही बघा, इथे पण भेटलाय आणि इथे पण भेटलाय. आता हा स्विप झालाय या पॉइंटला, म्हणजे हा एक ऑर्डर ब्लॉकचा ट्रेड म्हणू शकतो आपण याला. हा ऑर्डर ब्लॉककडे गेलाय का? येस, गेलाय. या एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉककडे गेलाय का? गेलाय. जर तुम्ही हे ड्रॉ कराल तर तुम्हाला दिसून जाईल, इथे आहे 5 मिनिटामधला ब्लॉक आहे, त्याच्याकडे गेलाय. पहिल्यांदा एफएजी वरनं गेला, नंतर ऑर्डर ब्लॉक वरनं गेला. आता इथे या रेडला टॅप केलं होतं, ही प्युअर बॉडी वाला बॉडी ऑर्डर ब्लॉक. आता याची वीक खाली कुठपर्यंत? आय डोंट नो कुठपर्यंत. 1 मिनिट बघू द्या, झूम करावं लागेल. चष्मा कुठे गेला माझा? 1 मिनिट का मला फक्त. टू मच स्क्रीन टाइम आणि टू मच बोलणं होतंय, तर त्याचा त्रास होऊ नये म्हणून, प्रिव्हेन्शन म्हणून काही गोष्टी करत असतो. आपला एक भाग म्हणजे चष्मा पण नाही सापडत आहे. असो, चलो.
लो आहे इथं, फेअर व्हॅल्यू गॅप आहे. या फेअर व्हॅल्यू गॅप वरनं मार्केट इथून गेलं होतं, म्हणजे या ऑर्डर ब्लॉकला व्हॅल्यू पण आहे. याचा पॉइंट ऑफ इंटरेस्ट आणि ऑर्डर ब्लॉक एकत्र जर केला तर तो इथे येतो. ठीक आहे, इव्हन इथे पण तोच टॅप आहे. आणि गोल्ड जे नंतर न आले ते ह्या डिमांड, नवीन बनलेल्या डिमांड टॅप करून गेलाय. ठीक आहे, काहीतरी रेफरन्स लागतोय कालच्या कॅन्डल सोबत. तर ही पद्धत आहे सीआरटीची. मल्टिपल आपल्याला एंट्री मॉड्यूल समजून घ्यायचे, मल्टिपल स्ट्रॅटेजी समजून घ्यायच्यात, सीआरटी मधले प्रकार समजून घ्यायचे, थोडीशी थेअरी समजून घ्यायची. आता आपण ऍक्च्युअल सीआरटी वरती आलेलो आहे. त्याच्या मागे आपण सीआरटीची जी बेसिक्स गोष्टी आहेत, कॅन्डल पासून, पुलबॅक पासून, मग इन्व्हेस्टमेंट असेल, नंतर इम्बॅलन्स असेल. इम्बॅलन्स नंतर आपण कोणती गोष्ट बघितली माझ्या मते, इंटेन्शन बघितली, इम्बॅलन्स बघितली, आणि माझ्या मते डायरेक्टली आपण काल सीआरटी ही हेच वाला लेक्चर बघितलं. त्याच्या व्यतिरिक्त आपण एसएमसीच्या दुसऱ्या कोणत्या गोष्टीकडे गेलो नाही. ठीक आहे, स्ट्रक्चरकडे, कन्फर्म हाय लो वगैरेकडे आपण गेलो नाही, कारण त्याचा इथं काय एवढं संबंध येत नाही. स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. इथे तुम्हाला काय करायचं की ब्लॉक्स काढून घ्यायचे. पुढचा येणारा ब्लॉक एक आयदर या ब्लॉकच्या लोला स्वीप करेल, हायला स्वीप करेल. स्वीप करतोय तर ट्रेड वेगळा आहे, क्लोज करत असेल तर ट्रेड वेगळा आहे. स्वीप करून या ब्लॉकच्या रेंजमध्ये येत असेल तर इथल्या फेअर व्हॅल्यू गॅपवरनं किंवा ऑर्डर ब्लॉकवरनं तुम्हाला ट्रेड भेटणार आहे. जसं की इथे रेड ब्लॉकने तुम्हाला तिथे ट्रेड दिलेला आहे. पुन्हा तुम्ही बघाल पर्पल ब्लॉकने काय केलेलं आहे. हा, पर्पल ब्लॉक सुरू झाला याच्या आतल्याच रेंजमध्ये, तो पहिल्यांदा गेला याच्या झोन पर्यंत, झोन वरून गेला. याच्या बाहेर एकदा एक ऑर्डर ब्लॉकवरनं छोटीशी सेलिंग आली, याच्या बाहेर क्लोज झाला. याच्या बाहेर क्लोज झाला आणि नंतर ना ती मुवमेंट भेटली, एक बाईंग वाली, ती एक भेटली. आता पुढचा येणार हा ब्राऊन कलरचा ब्लॉक. त्याने काय केलं, पहिल्यांदा याची स्वीप केली, थोडी सेलिंग आली ना. ही स्वीपिंगच आहे, हे प्रत्येक वेळेस स्वीपच आहे, खाली आलाय, सेलिंग आलाय. मग ह्याच्याच फेअर व्हॅल्यू गॅपवरनं ती बाईंग आलेली आहे आणि वरती क्लोज झाला. मग याची जी रेंज झाली ती वरती झाली. आता सीआरटी सोबत अजून एक गोष्ट असते, ती म्हणजे सेशन. तसे हे 4 तासामध्ये आपण डिवाइड करतो, तसे सेशनचे पण ब्लॉक असतात. एशिया सेशनचा ब्लॉक असतो, लंडनचा असतो आणि न्यूयॉर्कचा असतो. तर त्याच्यामध्ये पण असंच मॉड्यूल सेम काम करतं, जे ह्याच्यात करतं, सेशन लिक्विडिटी स्वीप. ठीक आहे, ही सीआरटी साठी जी असते, आणि त्याच्यामध्ये सेशन लिक्विडिटी स्वीप, सेशनची ऑर्डर ब्लॉक आणि फेअर व्हॅल्यू गॅप पूर्ण एंट्री असते, आणि सेशन लिक्विडिटी स्वीप असते. ते एक एंट्री मॉड्यूल असतं आणि हे एक एंट्री मॉड्यूल. ठीक आहे, कॅमेरा फक्त 10% लोकांचे चालू आहेत मित्रांनो. आता आपण येऊया एकदा सेन्सेक्स कडे. आणि आज जेव्हा मी सेन्सेक्स मध्ये ट्रेड करत होतो, मी ट्रेड तर खूप लेट केला ऍक्च्युली. मी 2:30 वाजता ट्रेडिंग साठी आलो. पण तो जो ट्रेड केला होता त्यावेळेस मी सीआरटी नुसार तिथं एंट्री बघत होतो की ह्याच्यात आज आपल्याला सीआरटी नुसार काय भेटलंय का. तर तुम्हाला जे भेटलं होतं ते दाखवतो, आणि मग सीआरटीची स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट घ्यायला बघू. मी फक्त तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवतोय, ऑलरेडी ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, मी हे बघत होतो तुम्हाला म्हटलं ना, तर त्यावेळेस मी ड्रॉ केला असेल. आता सेन्सेक्स ओपन किती वाजता झाला. सेन्सेक्स इज, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो, सेन्सेक्स इज इंडेक्स. ठीक आहे, त्याला मल्टिपल इंडेक्स असतात तेव्हा त्याला इंडायसेस असं म्हणतात. इंडेक्स म्हणजे एक स्टॉक नसतो, तुमचा जो पैसा आहे तो मल्टिपल स्टॉक्स मध्ये डिवाइड झालेला असतो. सेन्सेक्स मध्ये जे स्टॉक्स आहेत ते आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केटचे, भारतातील एशियातील सर्वात पहिल्या स्टॉक मार्केटचे 30 स्टॉक, इंडियन स्टॉक मार्केटचे 30 स्टॉक्स त्याच्यामध्ये असतात. 30 स्टॉक्स पासून सेन्सेक्स बनवलेला आहे. त्यात 30 स्टॉक्स मध्ये वेटेज असतं, म्हणजे समान पैसा इक्वली डिस्ट्रीब्यूट होत नाही. तो जो पैसा आहे इंडायसेस मध्ये, गोल्ड मध्ये कसा पैसा एकाच ठिकाणी जातोय, गोल्ड मध्ये एकच इन्स्ट्रुमेंट आहे, इथे इन्स्ट्रुमेंट्स वेगवेगळे असतात. सो सेन्सेक्सची जी प्राइस आहे ती त्याच्या कॉम्पोनंट्स पूर्ण ठरते आणि वेटेज असतं. इफ यू इन्व्हेस्टेड 100 रुपीज इन सेन्सेक्स अँड सपोज रिलायन्स इज हॅव्हिंग वेटेज ऑफ 18-19, 18-19% डिस्ट्रीब्युशन रिलायन्सला आहे, तर तुमच्या 100 रुपये मधले ते 18-19-20 रुपये जे काय पर्सेंटेज आहे, वेटेज आहे, त्याच्यानुसार रिलायन्सला जाणार. सपोज एचडीएफसी ला 12-13 आहे तर ते 12-13 त्याला जाणार. असं पर्सेंटेजमध्ये तुमचे पैसे डिवाइड होतात, तुमची इन्व्हेस्टमेंट डिवाइड होती. त्याच्यामुळे इंडेक्स फंड जे असतात त्याच्यामध्ये सेफ असतात, का तर एकाच ठिकाणी तुमचे पैसे नसतात. एखादा स्टॉक पडला तरी एवढा काही फरक पडत नाही, आणि इंडेक्सला दर 3 महिन्याला चेंज केलं जातं, म्हणजे त्याच्यामधून कोणता स्टॉक इन्सर्ट करायचा, नवीन ऍड करायचा, पुन्हा वेटेज कोणाचं किती चेंज करायचं, त्याच्या परफॉर्मन्सनुसार क्वार्टरली ते डिझाईन केलं जातं. 4 क्वार्टर्स असतात वर्षाचे. क्वार्टर म्हणजे काय, चौथा भाग. तर वर्षाला क्वार्टरमध्ये डिवाइड करायचंय, तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 1 क्वार्टर, राईट. Q1, Q2, Q3, Q4. 4 कोणता असतो, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा लास्टचा असतो. आणि पहिला कोणता असतो, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. ठीक आहे, आणि फायनान्शियल इयर कुठून सुरू होतं, 1 एप्रिल.
तर तुम्ही जानेवारी टू फेब्रुवारी मध्ये क्वार्टर करा किंवा फायनान्शियल क्वार्टर करा, चालतं. त्याचे त्याचे तसे रिझल्ट असतात त्या कंपन्यांचे स्टॉक्सचे, आणि सेन्सेक्स हा त्याच्यावरती परफॉर्म करत असतो. हे इंडेक्सची एवढी माहिती का सांगितली, कारण गोल्ड नंतर दुसरं कशामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल ट्रेड केलं पाहिजे आणि गोष्टी चांगल्या वर्क करतात, तर ते म्हणजे इंडायसेस. ग्लोबल इंडायसेस मध्ये आपण करू शकतो. इंडियन मार्केटमध्ये निफ्टी, सेन्सेक्स, फिन निफ्टी, बँक निफ्टी मध्ये करू शकतो. फिन निफ्टी, बँक निफ्टीचा प्रॉब्लेम आहे की विकली एक्सपायरीज बंद झालेल्या आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या विकली एक्सपायरी चालू आहेत. आता इथे आलो आपण. आता 3 मिनिटांमध्ये स्मॉलर टाइम फ्रेम. व्हॉट इज माय एलटीएफ? एलटीएफ इज 3 मिनिट्स. आता याला फुल स्क्रीन करायचंय. फक्त भीती अशी आहे की याला असं केलं की हा हा येस, जशी भीती होती तसं काही झालं नाही. तर या ठिकाणी 3 मिनिटांमध्ये 3 मिनिटांमध्ये आपण ह्या पर्टिक्युलर चार्टला घेतलंय. एलटीएफ इज 3 मिनिट्स. HTF is 1 hour. Indian market divided into again 6 blocks. 1, 2, 3, 4, 5, 6. मार्केट बंद झालं तो ब्लॉक आणि हे बाकीचे ब्लॉक. आता या ब्लॉकमध्ये काय झालं, सगळ्यात पहिल्यांदा मार्केटने एक रेंज फॉर्म केली, खूप मोठी रेंज फॉर्म केलेली आहे. आपण त्याच्यामध्ये काय काढला, हा एक पॉईंट ऑफ इंटरेस्ट काढला. 3 मिनिटांनुसार काढला. तुम्ही 5 मिनिटांनुसार काढला तरीही चालून जाईल, दोन्ही काढले तरी चालून जाईल. फक्त या एफईजीला नाव द्या, कोणता 3 मिनिटाचा आहे, कोणता 5 मिनिटाचा आहे. तिथे कन्फ्युजन तुमचं होता कामा नये. तुम्हीच कन्फ्युज झाला तर तुम्ही ट्रेड काय करणार ना. तर या फेअर व्हॅल्यू गॅपला तसं नाव द्यायचं, डायग्रामला व्यवस्थित एडिट करायची, सुटेबल कलर्स द्यायचे, म्हणजे छान दिसलं पाहिजे. चांगलं दिसलं की ते आपल्याला इथं थांबू वाटतं, करू वाटतं, बोर होत नाही. ठीक आहे, म्हणून डायग्राम्स चार्ट जे आहेत ते चांगले दिसले पाहिजेत. आता इथं आपण काय करायचं, आता मी इथं 3 मिनिटाचं केलंय. 3 मिनिटाचा हा काय फेअर व्हॅल्यू गॅप. दुसरा फेअर व्हॅल्यू गॅप कुठे, इथे आहे, जस्ट मार्क केलंय. या रेंजमध्ये मला दुसरं अजून काही नाही भेटलं. इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप भेटून जाईल, 1, 2, 3. ठीक आहे, इथे एक भेटून जाईल, 1, 2, 3. याच्यामध्ये एक भेटून जाईल, पण हा ऑलरेडी एक्स्ट्रीम वाला होता. तुम्ही म्हणाल, आता काही लोक म्हणतील सर इथे फेअर व्हॅल्यू गॅप नाहीये का, तर बरोबर आहे तुमचं. झूमचे कंट्रोल कुठे गेले, 1 सेकंड मित्रांनो. 69 लोक आहेत का, ठीक आहे, गुड. काय ड्रॉ करताय ओ, कधीचा प्रश्न आहे, 20-25 10 मिनिटापूर्वीचा प्रश्न आहे. खूप आन्सर भेटला असेल विनायकराव तुम्हाला. आता बघा, या पर्टिक्युलर मध्ये वाय आणि नो मध्ये टाईप करण्यासाठी तयार राहा. मी आता हा ब्लॉक मुद्दामून मोठा केलाय. मला फक्त सांगा इथे तुम्ही करेक्ट आहे, फेअर व्हॅल्यू गॅप इथे काढायचा मी विसरलोय, करेक्ट. आता हा जो फेअर व्हॅल्यू गॅप मी ड्रॉ केलाय, इज इट करेक्ट, राईट और रॉंग? येस और नो मध्ये टाईप करा पटकन चॅटमध्ये. सगळे सगळे 69 आन्सर आले पाहिजेत मला. WR किंवा YN. W मीन्स रॉंग, R मीन्स राईट, किंवा यस म्हणजे बरोबर आहे, नो म्हणजे चुकलं. अरे बघा ना, ही कॅन्डल फर्स्ट आहे, ही सेकंड आहे, ही थर्ड आहे, मी हे मधलं काढलं, बरोबर असलं पाहिजे ना, करेक्ट आहे ना. हा, शब्बास ऋषिकेश. ज्यांना हे समजतंय की बाबा रे इथं ऑर्डर ब्लॉक येत नाही का, कारण ही जी कॅन्डल आपण पहिली कन्सिडर करतोय, समजा हिला जरी कन्सिडर केलं तर ही जी आहे ती ब्लॅक कलरची कॅन्डल जी आहे ती इनसाइड कॅन्डल आहे. हा फेअर व्हॅल्यू गॅप माझा इनव्हॅलिड होऊन जातो, कारण पहिली कॅन्डल पण इनसाइड आहे, सेकंड पण इनसाइड आहे, थर्ड इनसाइड नाहीये, तर याला काय अर्थच नाहीये. तर इथं कॅन्डल कोण आहेत, 1, 2, 3. काय आहे फेअर व्हॅल्यू गॅप नाही. आता ही ब्लॅक आहे, 1, 2, ही 2 आहे, ही 2 आहे, ही 1 आहे, 1, 2, 3 आहे, मग तोच काढलाय मी. इकडे काही अर्थ नाही, असा फेअर व्हॅल्यू गॅप काढण्यात काही अर्थ नाही, असा किंवा मग हे असा, इथून इथे असा काढत असाल ना तर ह्याला काही अर्थ नाहीये, चुकतोय तो. इवन दो मला आज 3-4 जणांनी दाखवलं की माझ्या सेटअपमध्ये, सिस्टीममध्ये जो IFG येतो तो चुकीचा येतो का, कारण त्याचा फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये तो इनसाइड कॅन्डलला कन्सिडर करतोय. खूप चांगली गोष्ट आहे, खूप छान गोष्ट दाखवली तुम्ही मला, आणि अभिनंदन. याच्यामध्ये सगळ्यात पर्यंत दाखवताना विनायक पाटील 1 नंबरला होते, ग्रेट. ती चूक म्हणजे एक इम्प्रुव्हमेंट आहे, ती चूक मानण्यापेक्षा.
कारण फेअर व्हॅल्यू गॅपचं लॉजिक मी त्याच्यामध्ये काय टाकलं होतं, पहिल्या कॅन्डलचं जर मार्केट खाली चाललंय असं बरोबर, म्हणजे प्रेझेंट जो मार्केट पॉईंट आहे तो मागच्या 15 मिनिटापेक्षा खाली आहे, तर त्याच्यामध्ये ही जी कॅन्डल आहे प्रेझेंट कॅन्डलच्या 2 कॅन्डल मागे जाऊन तिचा हाय आणि या प्रेझेंट कॅन्डलच्या लो मध्ये अंतर असेल तर तो डायरेक्टली फेअर व्हॅल्यू गॅप ड्रॉ करत होता. पण मला त्याच्या मागे जाऊन बघावं लागेल हे चेक करत असताना की ती कॅन्डलनी त्याच्या मागच्या कॅन्डलचा हाय आणि लो काहीतरी ब्रेक केलेला असला पाहिजे, म्हणजे ती इनसाइड कॅन्डल नसेल. एक्झॅक्टली. इनसाइड मी मुद्दामून ड्रॉ केला होता, मुद्दामून केला होता. मला बघायचं होतं तुम्ही लोक किती कॉन्फिडंट आहे. मी जरी चुकलो तरी तुमच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स मीच दिलेल्या ज्ञानावरती असला पाहिजे, नॉलेजवरती, की सर तुम्ही असं शिकवलंय आणि त्याच्यानुसार हे चुकीचं आहे तुम्ही जे आता बोलताय ते. जसं की काल एकाने मला फेअर व्हॅल्यू गॅप दाखवून दिला, बरोबर, आवडलं मला ते. जसं की मी इथे जरी बोलतोय ना अरे हा बरोबर आहे, इथे मी तुम्हाला गंडवण्यासाठी बोलू शकतो मुद्दामून, चेक करण्यासाठी. ठीक आहे, तर तुम्ही ठाम असले पाहिजे तुमच्या ज्ञानावरती. मी आता असं बोललो ना की अरे इथं आहे बरोबर आहे, की लगेच काही जणांचे आन्सर्स बदलले, लगेच ते दुसऱ्या बाजूला गेले. जिंकणाऱ्या बाजूला जाण्याचा हट्ट नसावा, योग्य बाजूला राहत जा. पॉप्युलर आणि प्रॉपर मध्ये अंतर असू शकतं. बहुतेक असं असू शकतं जी गोष्ट पॉप्युलर आहे त्याच्या मागे बरीच जास्त लोक आहेत, ती गोष्ट चुकीची आहे. तर तुम्ही निवडलं पाहिजे प्रॉपर, जे प्रॉपर आहे, जे करेक्ट आहे. आता बरेच सारे गोष्टी पण आहेत, नॉलेज पण आहेत, ज्याला खूप लोक सपोर्ट करतील. त्यांच्या अगेन्स्ट मध्ये बोललं तर युट्यूबमध्ये फार शिव्यांचा पाऊस पडेल. ठीक आहे, पण जर ते चुकीचं असेल, चूक ते चूक, राईट नसेल तर वर्क होत नाहीये तर नाही होते. तर अशा गोष्टी असतात. तुम्हाला ही फेअर व्हॅल्यू गॅप जी दिसली ती करेक्ट आहे, ती ह्या कॅन्डलनुसार आहे, म्हणून काढताना असा काढायचा ज्या कॅन्डलचा हेड आहे आणि हे जे गॅप आहे ते कळून जातो 1 2 3, आणि इथून आपल्याला ही एंट्री भेटली. करेक्ट. आता सेकंड इथे होता तर तो इथेच एकदा रिस्पेक्ट झालेला आहे आणि तुटला घरी नाही, इथे कॅन्डल क्लोज झाली, संपला विषय, तुटला, मी काढायचा बंद केला, ड्रॉ करायचा बंद केला. अजून कोणती गोष्ट आहे, अजून कोणती गोष्ट आहे ह्याच्यामध्ये, तर लिक्विडिटी स्विप्स पण काम करतात. आता तुम्ही म्हणाल की कुठे काम करतात, तर इथे बघा ही जी रेंज आहे, लॉक केलंय का मी, ही जी रेंज आहे इथे एक प्रकारे स्वीप आहे, ही स्वीप आहे, स्वीपच आहे, स्वीप आहे, सेल आहे. आता किती पॉईंट सेल आहे ते त्याच्यात काय देणे घेणे नाही आपल्याला. सेन्सेक्स आहे ही, त्याला पिप्स मध्ये नाही, त्याला रुपयामध्ये बघायचं किती पॉईंट्स किंवा पॉईंट्स मध्ये बघायचं. 54 पासून 982 म्हणजे 50 60 70 पिप्स म्हणू शकतो गोल्ड मध्ये तुम्ही त्याला. इथे पुन्हा तेच झालेलं आहे. असे ट्रेड्स आपल्याला भेटतात. ठीक आहे, तर सेन्सेक्स मध्ये ती गोष्ट काम करते का, हो. हा जर ट्रेड तुम्ही भेटला असता ना मित्रांनो, आज तुम्ही 200 रुपयाला एक स्टॉक घेतला असता, म्हणजे लॉट येतो याच्यामध्ये 20चा सेन्सेक्सचा, इफ आय एम नॉट रॉंग 20च आहे, हा 20चाच लॉट आहे. तुम्ही एक लॉट घेतला असता ना इथला कितीचा, मी कोणालाही प्रेरित करत नाहीये जा आणि ऑप्शन ट्रेडिंग सुरू करा, नॉलेज असलं पाहिजे, खूप जास्त त्याच्यामध्ये प्रॅक्टिस लागते, त्याच्याशिवाय इंडियन ऑप्शन ट्रेडिंगला जाऊ नये. डेमो मध्ये करू शकता का, येस करू शकता. 700 ला तुम्ही 200 रुपयामध्ये डेमो मध्ये घेऊ शकला असता प्रॅक्टिस करायला, आणि तो गेला 310 ला, म्हणजे तुम्हाला डिफरन्स किती भेटला, 200 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले, एका लॉट मागे तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे, 4000, आणि तो गेला 310 ला, तर 310 ला गेला, याचा अर्थ तुम्हाला भेटले पर शेअर 110 आणि इंटू 20, 4000च्या इन्व्हेस्टमेंट मध्ये 2200. इज इट पॉसिबल, येस इट इज पॉसिबल, इनसाइड ऑप्शन्स ओनली. एवढे रिटर्न निघणं पॉसिबल. हा एकच चांगला ट्रेड पाहिजे. जे लोक खूप जास्त ट्रेड घेतात दिवसात त्या लोकांची अॅक्युरसी आपोआप कमी होते. सुरुवातीला नाही होणार, सुरुवातीचे काही दिवस ते फुल एनर्जी लावतील, नाही अॅक्युरसी मेंटेनन्स करायचे, नंतर ऑटोमॅटिक डाऊन येणार. ग्रॅव्हिटेशन, जेवढे तुम्ही जास्त ट्रेड घेचाल, तुम्ही असं समजा जमिनीपासून लांब चाललाय, ग्रॅव्हिटेशन तेवढं जास्त ओढेल तुम्हाला. तुम्हाला क्वालिटी ठेवायची ना, एक एक ट्रेड लावायचा, 1 2 3 मॅक्स टू मॅक्स 5. मला जाणवतंय की मी इंडिया मार्केटमध्ये जर पूर्ण दिवस थांबलो तर माझी फॉरेक्सची संध्याकाळची क्वालिटी कमी होऊन जाते. सगळं समोर तेच असतं, पण विचार करण्याची जी क्षमता असते आपली ती कमी झालेली असते, एक्झॉस्ट झालेलो असतो आपण. तर त्याच्यामुळे एक सेशनला बसा, लंडन सेशनला बसा किंवा US ला बसा, 2 तास बसा, 3 तास बसा, 3 तासाच्या वरती बसायची गरज नाही. हा बिझनेस दिवसभर बसण्यासाठी अजिबात नाहीये. ठीक आहे, हे काही दुकान नाहीये की तुम्हाला 12 तास गाळ्यावरती बसायचंय. या धंद्यात त्याची गरज नाहीये. या बिझनेसमध्ये इथे फक्त डोक्याचा पैसा आहे, हा डोक्याचा, हुशारीचा, नॉलेजचा पैसा आहे. तुम्ही संधीची वाट बघताय पेशन्स मध्ये, तुम्ही शिकारी बनताय का स्वतः शिकार बनताय याच्यावरती सगळं आहे.
पेशन्सचाच विषय आहे, दुसरं काही नाही. पेशन्स नसेल, दिस फील्ड इज नॉट फॉर यू. मग अजिबात इथे हट्ट करायचं नाही. पेशन्स नसेल आणि सगळ्यात जास्त कोणत्या दोन प्रकारच्या लोकांनी या फील्डमध्ये नाही राहिलं पाहिजे, तर एक म्हणजे ज्या लोकांना खूप इगो आहे, जे स्वतःच्या चुका वगैरे ऐकायला तयार नसतात, कधीच दुसऱ्याचं काय ऐकून घ्यायला तयार नसतात. मी म्हणजेच पूर्व दिशा वाटते ती लोक. आणि दुसरी म्हणजे इनडिसिप्लिन लोक, जे प्रत्येक फील्डमध्ये इनडिसिप्लिन आहेत, त्यांच्या घरातल्या प्रत्येक वागण्यापासून प्रत्येक गोष्टीत इनडिसिप्लिन आहेत. ड्रायव्हिंग मध्ये इनडिसिप्लिन आहेत. मग बहुतेक असं होऊ शकतं की तुम्ही इथे पण इनडिसिप्लिन असाल. तर त्या दोन टाईपच्या लोकांना इथून फायदा नाही होत. त्यांना ते गोष्टी वागणं सोडावे लागतात, अदरवाईज ते रिफ्लेक्ट होऊन जातं इथेच, जरी किती नॉलेज आलं तरी सुद्धा. ठीक आहे, आता आपण आपल्या थेरीकडे येऊया. थेरीकडे येऊया. 1 सेकंड. हा, नाव टाका टॉपिकला. कॅन्डलला टॉपिकला नाव टाका 3 कॅन्डल सीआरटी मॉडेल, जो आता आपण घेणार आहे त्याला. म्हणजेच काय रे, आता हे मी ज्या मोठ्या टाइम फ्रेमच्या कॅन्डल आहेत त्याला मी छोट्या टाइम फ्रेम मध्ये दाखवतो एलटीएफ मध्ये. आता समजा ह्या मोठ्या टाइम फ्रेम मध्येच आहेत. हा, सी दिस 4 तासामध्ये बघायचंय मला. हा हा, आपण ब्लॉक कुठे काढलेत? इथे काढलेत ना. हे ब्लॉक आहेत आपले. आता इथे ब्लॉक म्हणून दिसणारच नाहीयेत ते. आता ही एवढी जी मेहनत आहे ती, हा, हाईड करून टाकतो. आता जे मगाशी आपण 5 मिनिटांमध्ये एवढे मोठे मोठे ब्लॉक काढत होतो कालच्या रेंजचे, मंगळवारचे, 1 2 3 4, इथं किती आहेत? फक्त कॅन्डल आहे 1 2 3 4 5 6. बस, दिवस संपला. 2:30 पासून सुरुवात आहे ना, बरोबर ना? 16 जून. 2:30, 1 2 3 4 5 6. ही दुसऱ्या दिवसाची आहे, बरोबर आहे. 6 कॅन्डल्स. आता हा दिवस 6 कॅन्डल मध्ये डिवाइड झाला, तर आपल्याला ह्याच्यामध्ये 3 कॅन्डल वाला मॉडेल बघायचं, 3 कॅन्डल सीआरटी मॉडेल. म्हणजेच ते कसं असतं मी सांगतो तुम्हाला. 3 कॅन्डल सीआरटी मॉडेल डायग्रामला नाव टाकली, सॉरी टॉपिकला नाव टाकली, नाव टाकलं. मी माझ्या मुलाप्रमाणे बोलायला लागलो. टाकली, मुलाला टाकली, टाकलं आहे का नाव? 3 कॅन्डल सीआरटी मॉडेल. थोडीशी थेरी आहे त्याच्यामध्ये, लिहा कॅन्डल 1. प्रत्येक गोष्ट नाही लिहित बसत मी, तुम्ही लिहा, मी सांगतोय. 3 कॅन्डल सीआरटी मॉडेल मध्ये 3 कॅन्डल असतात, बरोबर. त्याच्यामध्ये ही हाय टाइम फ्रेमची कॅन्डल बद्दल बोलतोय मी. कॅन्डल 1, कॅन्डल 1, तिथे लिहा दी रेंज. जो आपण पहिले कॅन्डल बघतो, फॉर एक्झाम्पल इथे ही कॅन्डल आहे, ही जी कॅन्डल आहे, बरोबर, हिला मी हायलाइट केलं. ती कॅन्डल मॉडेलमध्ये ही पहिली जी कॅन्डल आहे तिला मी म्हणणार दी रेंज. मग आतमध्ये लिहा, का तुम्हाला आता ह्याची गरज नाहीये, मी सांगितलं लक्षात येईल. तुम्ही 2 महिन्यांनी हे मागे वळून बघचाल, सगळं डोक्यातून गेलेलं असेल, म्हणून लिहायचंय. इट इज दी रेफरन्स कॅन्डल. ही जी कॅन्डल पहिली असते तिला आपण रेफरन्स म्हणून घेतो. मराठीवाल्यांनी मराठीत लिहा, काही प्रॉब्लेम नाही. या कॅन्डलला आपण रेफरन्स म्हणून घेतो, किंवा सिंपल स्टँडर्ड इट इज दी रेफरन्स कॅन्डल. मग हिचा जो हाय असतो तो म्हणजे आपल्या सीआरटी रेंजचा हाय. हिचा जो हाय आहे, इट्स हाय इज सीआरटी हाय. आता मी एका भाषेत बोलतो, तुम्ही दुसऱ्या भाषेत करा प्लीज. म्हणजे मी मराठीत बोलतो, बाकीच्यांनी त्याला इंग्लिशमध्ये करायचं, नाही इंग्लिशमध्ये लिहायचंय. याचा जो हाय असतो तो सीआरटी हाय. याचा जो लो आहे तो सीआरटी लो असणार आहे. मग लिहा इट्स हाय इज सीआरटी हाय, इट्स लो इज सीआरटी लो. वी आर ट्रीटिंग इट ॲज अ रेफरन्स कॅन्डल. आता या रेफरन्स कॅन्डलला कोणती, आता अचानक तुम्हाला मनात आलं हिला मी रेफरन्स कॅन्डल म्हणून ट्रीट करतो, अशी कॅन्डल रेफरन्स कॅन्डल म्हणून ट्रीट करायची का? अजिबात नाही. जी कॅन्डल एखाद्या रेफरन्स पॉइंटला, म्हणजे डिमांड झोन असेल 4 अवर्सचा, डेलीचा डिमांड झोन असेल, एखादा महत्वाचा डिमांड झोन आहे, सप्लाय झोन आहे, एखादा महत्वाचा पॉइंट आहे मार्केटमधला कोणता पण, मग डिमांड झोन असू दे, सप्लाय झोन असू दे, मागच्या प्रिव्हियस डेचा लो असू दे,
मागच्या कोणताही रेफरन्स पॉईंट असू दे, ओल्ड हाय लो काही पण असेल, त्या पर्टिक्युलर पॉईंटला जी कॅन्डल येत असते ना तिला आपण एक रेफरन्स कॅन्डल म्हणून बघतो. किंवा डे स्टार्ट झाला, आपल्या दिवसाची सुरुवात झाली, कधी होते? एशियन मार्केटची सुरुवात कधी होते? रात्री 3:30ला होते, पहाटे 3:30ला होते. पण ओंडा इथे कसं पकडतंय? 2:30 पासून पकडतंय. 2:30 पासून पकडलं तरी 2:30 ते 3:30 मार्केट बंद असतं. सो पकडलं तरीही काही चुकीचं नाहीये. 2:30 पासून ते 6:30 पर्यंत पकडतात, म्हणजे त्याच्यात पहिले 3च तास येतात, पण ते एकदम क्लासिफाईड डिव्हिजन होऊन जात आहे. काहीच चुकीचं नाहीये. 2:30 ते 6:30, 2:30 ते 3:30 तर मार्केट बंदच असतं. आपण 24 तासाचे 6 भाग करतोय, पण ऍक्च्युअल मध्ये तास किती आहेत? 23 तास आहेत. तर तो एक एमटी तास आहे, तो कोणत्या तरी कॅन्डल मध्ये येणारच आहे. मग आपण काय रेफरन्स घेतोय? डे स्टार्ट कॅन्डल रेफरन्स पॉईंट म्हणून घेऊ शकतो. यस. एखादी 4 आवर कॅन्डल डिमांड झोनला आली असेल तिला रेफरन्स कॅन्डल म्हणून घेऊ शकतो. यस. म्हणजेच तिला या 3 सीआरटी कॅन्डलचं 3 कॅन्डल सीआरटी मॉडेलची पहिली कॅन्डल म्हणून घेऊ शकतो. यस, घेऊ शकतो. लिहिला इथपर्यंत? ही जी कॅन्डल आहे ती एखाद्या रेफरन्स पॉईंटच्या जवळपास क्लोज झाली पाहिजे. इंग्लिशवाले कसे लिहू शकतात तुमच्या पॉईंटमध्ये लिहा. माझं काय इंग्लिश एवढं चांगलं नाही. तुम्हाला हवं असेल तर सांगतो. इट शुड बी अ पॉवरफुल कॅन्डल when it is closed near a key level, closed or open near a key level असं टाकून द्या. That key level can be a demand zone, supply zone of same time frame or higher time frame. That key level can be demand zone or supply zone. That key level can be any old high or low. That key level can be day start or day end. ठीक आहे. म्हणजे हाय टाइम फ्रेमचा काहीतरी पॉईंट ऑफ इंटरेस्ट तिथे असला पाहिजे. मग तुम्ही स्विंग, हाय टाइम फ्रेमचा स्विंग पाहिजे, हाय टाइम फ्रेमचा डिमांड झोन पाहिजे. मी सगळं शिकून झाले आतापर्यंत. हाय टाइम फ्रेमचा डिमांड झोन कशाला म्हणतात? डिमांड झोन असला पाहिजे. मग हाय टाइम फ्रेमचा एखादा फेअर व्हॅल्यू गॅप असेल चालेल. हाय टाइम फ्रेमचा एखादा ऑर्डर ब्लॉक असेल चालेल. ठीक आहे. हाय टाइम फ्रेमची इंड्युसमेंट स्विप झाली आहे, की लेवल आहे. 4 आवर इंड्युसमेंटच्या इथे एखादा ब्लॉक तयार झाला, इम्पॉर्टन्स आहे. यस आहे. हा विनायकराव बोला. सर नेमकं लिहायचं काय मराठीत एकदा सांगा ना. मराठीमध्ये काय लिहायचं? माझं मराठी तुम्ही लिहा म्हटला पण कुठून काय बरोबर स्टार्ट बरोबर. करायचं तेच कळलं नाही. बघा, 3 कॅन्डल सीआरटी मॉडेल. 3 कॅन्डल सीआरटी मॉडेल मध्ये आपण लिहिलं कॅन्डल 1. पहिली कॅन्डल असते तिला सीआरटी रेंज कॅन्डल म्हणतात. सीआरटी रेंज कॅन्डल पहिली असते तिलाच रेफरन्स कॅन्डल असं म्हणतात. मग तिचे जे हाय आणि लो आहेत त्याला आपण सीआरटीचे हाय आणि लो असं कन्सिडर करतो. बरोबर. मग ती कोणती कॅन्डलला आपण रेफरन्स कॅन्डल म्हणून ट्रीट करू शकतो? जी कॅन्डल डिमांड झोनच्या, म्हणजे डिमांड झोन कोणाचा? हाय टाइम फ्रेमचा, म्हणजेच कोणाचा? 4 आवरचा, डेली कॅन्डलचा डिमांड झोन असेल, सप्लाय झोन असेल, इंड्युसमेंट असेल, फेअर व्हॅल्यू गॅप असेल. हे जे महत्वाचे की पॉईंट आहेत आपण ह्याच्या मागे शिकले, ते 4 आवरचे जिथे जिथे असतील त्या पॉइंटला जी 4 आवरची कॅन्डल येते त्या कॅन्डलला आपण म्हणू शकतो का रेफरन्स कॅन्डल? हो म्हणू शकतो. तर आपण फक्त हे लिहितोय की कोणत्या कॅन्डलला रेफरन्स कॅन्डल कन्सिडर करायचं, बस. गॉट इट? आता जे सांगितलं मराठीमध्ये ते लिहिता येईल? छोटसच लिहायचंय मी, तुम्हाला खूप मोठं काही लिहावं नाही लागणार आहे. फक्त ह्याच मॉडेलचं कोणत्या कॅन्डलला काय म्हणतात फक्त एवढंच लिहायचंय. आता हे ऍक्च्युली मी लिहून ठेवलं असतं कुठेतरी तर बरं झालं असतं ऍक्च्युली. सेकंड लिहा, कॅन्डल 2 कोणती असली पाहिजे? कॅन्डल 2 मी हवं तरी लिहून लिहून घेईल आणि तुम्हाला पाठवेल मी, त्याची काळजी करू नका. ज्यांना जमते आता त्यांनी लिहा, ज्यांना नाही जमत आहे त्यांनी प्रयत्न करा लिहिण्याचा, गिव्ह अप नका करू. हा, कॅन्डल 2 जी आहे ती स्वीप करणारी कॅन्डल. कोणाला स्वीप करणारी कॅन्डल? कॅन्डल 1 ला. तर लिहा, कॅन्डल 1 ला स्वीप करणारी कॅन्डल. आता ट्रान्सलेट वाल्यांनी स्वतः ट्रान्सलेट करून टाका. म्हणजेच कसली कॅन्डल रे? स्वीप म्हणजे काय असतं? मॅनिप्युलेशन. मग लिहा, दिस इज अ मॅनिप्युलेशन कॅन्डल. ही मॅनिप्युलेशन करणारी कॅन्डल आहे. प्लीज डाऊट्स नंतर विचारा, एवढं मला सांगून, एवढं कॅन्डल 2चं सांगून होऊ दे. ही मॅनिप्युलेशन करणारी कॅन्डल असते. हिची जी वीक आहे, हाय किंवा लो आहे, तो एका बाजूला जातो आणि ती कॅन्डल पुन्हा कॅन्डल 1च्या रेंजमध्ये क्लोज होते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल इथे बघा तुम्हाला दिसेल, मी इथे नंबर देतो, नंबर 1 दिला. समजायला अवघड नाहीये, रिपीट करावं लागेल. रेकॉर्डिंग बघून तुम्हाला टॉपिक क्लिअर होऊन जाईल एकदा जरी नाही झालं तर.
ठीक आहे. त्यामुळे लगेच असा लोड घेऊ नका की अरे हे कालपर्यंत समजत होतं आणि आता आज काहीच समजत नाही. काहीच नाही अवघड, फक्त मी थेअरीमध्ये सांगतोय. जेव्हा प्रॅक्टिकली सांगणार आहे आता तुम्हाला, तेव्हा तुम्हाला ते कळून जाणार आहे. ठीक आहे. फक्त समजलेल्या गोष्टी रिपीट नाही केल्या गेल्या 1-2 महिन्यांनी विसरतात, तेव्हा आपली नोटबुक आपल्या कामाला येते, आपण बघतो त्यात मग परत आपल्याला आठवतं. म्हणून हे आहे. कॅन्डल 2 काय आहे? स्वीप करणारी कॅन्डल. काय करते ही स्वीप? पहिल्या कॅन्डलच्या रेंजला स्वीप करते. रेंज म्हणजे काय? पहिल्या कॅन्डलचा एकतर हाय आणि लो. म्हणजे त्या कॅन्डलला काय म्हणतात? मॅनिप्युलेशन. स्वीप म्हणजे काय असतं? खोटं दाखवलं जातं की अरे मी इकडून चाललो 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 आणि जात नाही, आतमध्ये क्लोज होते. मग काय सांगितलं मी त्याच्याबद्दल? मॅनिप्युलेशन कॅन्डल म्हणतात. अजून काय बोललो मी? त्याची वीक जे असते ती त्याच्या ह्या कॅन्डल 1च्या हायला किंवा लोला क्रॉस करते आणि पुन्हा बॉडी मात्र त्याच्या आतमध्येच क्लोज होते. झालं? इथपर्यंत लिहिलं. आता कॅन्डल 3 लिहा. ही 3 नंबरची कॅन्डल. सगळ्यात मेन सीआरटी हेच आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, सीआरटी काय आयसीटी आणि एसएमसी नाहीये. सीआरटी इज जस्ट वन टाइप ऑफ स्ट्रॅटेजी, नॉट अ कन्सेप्ट, जी आयसीटी आणि एसएमसी ला वापरून बनवलेली आहे. ठीक आहे. कॅन्डलच्या आधारावरती आहे. म्हणजे जे लोक कॅन्डलला शिव्या घालतात त्यांना इथं लक्षात घ्यायची गरज आहे की एसएमसी आयसीटी हे सगळे कॅन्डल्सवरती आधारित आहेत. ही स्ट्रॅटेजी पण कॅन्डलवरती आधारितलेली आहे. कॅन्डल 3 जी आहे ती असणार डिस्प्लेसमेंट कॅन्डल, डिस्प्लेसमेंट किंवा डिलिव्हरी कॅन्डल. मग ही कॅन्डल काय करणार रे? ही कॅन्डल जी आहे मार्केटला दिशा द्यायचं काम करणार. ही कॅन्डल मार्केटला पर्टिक्युलर एका डायरेक्शनने घेऊन जायचं काम करणार. मग फॉरेक्स मध्ये कोणती कॅन्डल? 4 तासाची कॅन्डल. इंडियामध्ये कोणती कॅन्डल? 1 आवरची कॅन्डल. हे मी सांगून झालंय की नाही सांगून झालेलं आहे. तिसरी कॅन्डल काय होती? तिसऱ्या कॅन्डलमध्ये लिहा डिस्ट्रीब्युशन कॅन्डल, डिस्प्लेसमेंट कॅन्डल म्हणू शकता. म्हणजे याच्यामध्ये प्राइस एका बाजूला एक्सपान्शन देऊन जाते, डिलिव्हरी देऊन टाकते आणि ती बाजू जनरली या स्वीपच्या ऑपोजिट बाजूला असते. हे जे कॅन्डल 2 ने जी बाजू स्वीप केली आहे ना, जनरली त्याच्या ऑपोजिटला असते. जनरली, नॉट 100% ऑफ द टाइम, जनरली 95% ऑफ द टाइम ती ऑपोजिटला असते, स्वीपच्या ऑपोजिट बाजूला असते. का? कारण इथले स्टॉप लॉसेस ते घेऊन झालेले असतात. मग मार्केट त्या बाजूने पळतं. म्हणजेच इन्स्टिट्यूशन्सला पाहिजे असतात रिटेलरचे ऑर्डर्स, रिटेलरच्या सेल ऑर्डर पाहिजेत मला, मग मी बाय करू शकतो. मला इथून बाय तरी करायचंय. मग मी काय केलं? इथं थोडंसं कन्फ्युजन केलं. रिटेलरला वाटतं हा इथून मागे पडलंय, चला आता इथून पण पडणार आहे. मग मुद्दाम अजून दाखवलं की हा चाललो आम्ही खाली, रेंज बनवली एक, चाललो आम्ही खाली, आणि खाली मात्र गेले नाहीत. बघा, ह्याची रेंज हिने तोडली, पुन्हा हिने काय केलं? त्याचा हाय ब्रेक केला, परत लो ब्रेक केला, लो स्वीप केला, हाय स्वीप केला, नंतर लो स्वीप केला. 2 नंबरला कोण स्वीप केलं? लो स्वीप केला आणि परत वरती केलंय. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्हाला कसं कळलं 2 नंबरला स्वीप केलंय? मी आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला 11 जूनला काय झालंय. पण आतापर्यंत तुम्ही ही थेरी लिहा आणि एक डायग्राम काढा. हे जे इथं दिसतंय ना, हे 1, 2, 3 चे डायग्राम काढा फक्त. बाकीचं काय काढू नका. बघा, डायग्राम मध्ये ह्या रेक्टँगलच्या आतला येऊ द्या, रेक्टँगलच्या बॉर्डरवरती जे आहे ते येऊन नका देऊ. डायग्राम मध्ये काय आलं पाहिजे? 1, 2, 3 हे डायग्राम काढा. याला म्हणू शकतो आपण बुलिश सीआरटी. पण एवढं काढा, पुढे जाऊन मी शिकवणारच ते. ठीक आहे. कॅन्डल 2 ही आतमध्येच क्लोज झाली पाहिजे बरं का, एवढं लक्षात ठेवा. म्हणून त्याला स्वीप म्हणतोय, मॅनिप्युलेशन म्हणतोय. कॅन्डल 2 जर अशी इथे खाली क्लोज झाली, संपला विषय सीआरटीचा. क्लोज झालाय हे, मग या बाजूने ट्रेड आहे हा, किंवा परत ना मग स्वीप झालं पाहिजे त्या रेंजला. गणेश सर, पेन्सिल तुमची नाहीये ती, थांबा जरा. हा, जयंत गोखले सर, डाऊट काय तुमचा? विचारा. तर आता तुम्ही म्हणता इथे डिमांड झोन आहे, बरोबर आहे. आता इथे पहिल्यांदा जी कॅन्डल झालेली आहे ती हॅमर झालेला आहे. हा, त्यानंतर 1, 2, 3, 4 कॅन्डल ज्या झालेल्या आहेत त्या डोशी झालेल्या करेक्ट आहेत. करेक्ट. मग ही जी आता बघा, म्हणजे पहिली black हॅमर color ची झालीये, candle पहिली हॅमर झालीये. सेकंड कॅन्डल तिच्या आतमध्ये स्वीप झालीये का हो? नाही झालेली. नाही झाली, संपला विषय. आता दुसरे इथं इथं या. खूप छान प्रश्न विचारला तुम्ही, गुड. लक्ष आहे तुमचं पूर्ण टॉपिक मध्ये, आवडलं मला. आता तुम्हाला तुमचा डाऊट क्लिअर करून दाखवतो. हे बघा,
हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात यायला पाहिजे. ह्यांच्या मनात आला, खूप चांगली गोष्ट आहे. डिमांड झोनला जी कॅन्डल आली, मी कॅन्डल 1 हिला पण समजू शकतो. करेक्ट, हिलाच का घ्यायची? हा बरोबर. सिंपल आहे. सीआरटी मध्ये आपल्याला कॅन्डल बाय कॅन्डल ट्रॅक करता यायला लागतं. इथे ही जी हॅमर प्लॉट झाली आहे, या हॅमरची लो स्वीप झालेली नाहीये, या हॅमरचा हाय पण स्वीप झालेला नाहीये. यांनी क्लोज दिलाय, यांनी क्लोज दिलाय. काय दिलाय? क्लोज दिलाय. हा बाईंग ट्रेड आहे ऍक्च्युली सीआरटी नुसार. हा क्लोज आहे 4 ओव्हरच्या वरती. हा स्वीप वाला ट्रेड नाहीये, हा सीआरटी वाला ट्रेड नाहीये. ही कॅन्डल रेंज आहे, हा कन्फर्म आहे की हा बाय आहे. याच्यानंतर बाईंग येणार आहे. आली बाईंग, आली, एवढी बाईंग आली आहे. पुन्हा मार्केट इनडिसिसिव्ह मोड मध्ये गेलेलं आहे. म्हणजे हा 1, 2, 3 नाही, 3 नंबरची कॅन्डलनी ह्याचा हाय पण ब्रेक नाही केला. 3 नंबरची कॅन्डल ह्याच्यावरती नाही गेली. आणि पहिली गोष्ट, 2 नंबरची कॅन्डल ही स्वीप कॅन्डल नव्हतीच. 2 नंबरची कॅन्डल ही स्वीप कॅन्डल नाहीच आहे. 2 नंबरची कॅन्डल ह्याच्या हायच्या वरती क्लोज झाली आहे. बघा तुम्ही एकदा नीट बघा, क्लोज कुठे झाली आहे? ग्रीन कॅन्डल म्हणजे क्लोज वरती असतो, वरती क्लोज झाली आहे. तर सीआरटी सेकंड कॅन्डल इज नॉट स्वीप, थर्ड कॅन्डल इज नॉट डिस्प्लेसमेंट. सेकंड कॅन्डल चुकली, थर्ड कॅन्डल बघायचीच गरज नाही, रॉंग आहे. पुन्हा तुम्ही इथे आले, आता हिला फर्स्ट कॅन्डल, जसं आपण ह्याला करत होतो, कशाला? इम्बॅलन्सला 1 2 3 1 2 3 इथं करायचं. हा, आधी इथे आलो 1 2, 2 ने स्वीप केलंय का? नाही, इनसाइड आहे. आय विल नॉट कन्सिडर दिस कॅन्डल. आता पुन्हा इथून 1 2 3 करा. ही सेकंड म्हणून मी कन्सिडर नाही करणार, चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. आता इथं इथं मी ट्रीट करतो. समजा इथे ही 1, ही 2, हा हिने स्वीप केलंय का रे? हो केलंय. 1 समजा हिला बोललं 1, हिला बोललं 2, तर हिला मी 3 कसं बोलू? हा, तुम्ही इथं बाईंगचा ट्रेड घेऊ शकत होता का? ह्याच्यावरती क्लोज झाल्यावरती 1 2 3च्या अँगलने घेऊ शकत होता का? यस, घेऊ शकत होता. बाईंगचा ट्रेड घेऊ शकत होता. थांबा, मला पाणी प्यायची गरज आहे. पण एक गोष्ट इनव्हॅलिड काय करून टाकते माहिती या सेटअपला? जनरली जे माझं कॅन्डलस्टिकचं नॉलेज आहे त्याच्यानुसार मी ह्याला का नाही बसणार. इनसाइड कॅन्डल आली, इनसाइड कॅन्डलच्या रेंजच्या ब्रेकआउटला मी ट्रेड म्हणून घेत असतो. मी तुम्हाला मागे पण शिकवले बघा, इनसाइड कॅन्डलचा रेंजचा ब्रेकआउट हा एक प्रकारचा ट्रेड आहे. जरी इनसाइड कॅन्डल आली, इनसाइड कॅन्डलचा रेंजचा ब्रेकआउट हा एक प्रकारचा ट्रेड म्हणून मी घेत असतो. आणि इथे झाली इनसाइड कॅन्डल स्वीप, तर मी अशा केसमध्ये इनसाइड कॅन्डलचा हाय ब्रेक होण्याची वाट बघण्याचा सल्ला देईल. इनसाइड कॅन्डलचा हाय ब्रेक होतोय, तो हा बाय आहे. तर तुम्ही म्हणताय त्या लॉजिकनी हा 1 आणि हा 2 समजला, तर इथे जेव्हा 3 पॉइंटला ह्याच्यावरती पॉइंट मार्केट जेव्हा चाललंय 41-12, तो बाय आहे का? यस, इट इज अ बाय. पण सीआरटी मॉडेलमध्ये ही कॅन्डल बसते का? नाही बसत. 1 2 3 थर्ड कॅन्डल ह्याच्या पहिलीच्या वरतीच जात नाही. डिस्प्लेसमेंट म्हणणं तिला लांबच झालं. मग आता पुन्हा आपण पुढे आलो 1 2 3 1 2 3 करत. आता इथे आलो. आता इथे आपल्याला काय दिसलं की बाबा ही डिमांड झोनलाच आहे. समजा ही डिमांड झोन किंवा महत्वाचा पॉईंटच नसता, ही गोष्ट लावतच बसलो नसतो आपण, अप्लायच करत बसलो नसतो. ठीक आहे, एक तर डेली इन्व्हेस्टमेंट पाहिजे, 4 ओव्हर इन्व्हेस्टमेंट पाहिजे, एक तर 4 ओव्हर ऑर्डर ब्लॉक पाहिजे, 4 ओव्हर एफव्हीजी पाहिजे, 4 ओव्हर पीवाय पाहिजे, काहीतरी महत्वाचा पॉईंट पाहिजे, किंवा डे स्टार्ट पाहिजे, वीकली स्टार्ट पाहिजे, काहीतरी पाहिजे. किंवा डे क्लोज वगैरे वगैरे. कुठेही क्लोज नंतर तर ऍक्च्युली सेकंड कॅन्डल गॅपनेस येऊन जाते. समजलं? योगेश सर, तुमचा काय डाऊट आहे? हा सर. सर, या Yes. सिच्युएशन मध्ये इनसाइड कॅन्डल ग्राह्य धरल्या जातात. एक सेकंड, मला फक्त आवाज कमी करू द्या. हा सर, बोला. या सिच्युएशन मध्ये इनसाइड कॅन्डल ग्राह्य धरल्या जातात. या सिच्युएशन मध्ये इनसाइड कॅन्डल ग्राह्य धरले जातात. सीआरटीला आपण त्याला पकडू शकतो का? यस, जर त्या इनसाइड कॅन्डलची रेंज ब्रेक होत असेल, लो स्वीप होत असेल, आणि नंतर तिसऱ्या कॅन्डलला हायच्या वरती मार्केट जात असेल, तर आपण त्याला कन्सिडर करतो. यस. ओके सर, ओके. कुठे ग्राह्य धरले जात नाहीत, तर त्या नक्कीच इम्बॅलन्स मध्ये ग्राह्य धरले जात नाहीत. त्या ओके. पुल बॅक म्हणजे ते जो इन्व्हेस्टमेंट आपण काढला त्या ठिकाणी पण आपण त्यांना ग्राह्य धरत नाही. पुल बॅक बघताना आपण इनसाइड कॅन्डलला व्हॅलिड पुल बॅक म्हणून समजत नव्हतो. ओके. मित्रांनो, दिसायला खूप सोपं आहे. मी तुम्हाला खूप जे अवघड अवघड टॉपिक आहेत, तुम्हाला आयडिया असेल, तुम्ही ह्याच्या अगोदर कुठून शिकला असाल, युट्यूबला बघितलं असेल, खूप अवघड अवघड टॉपिक मी खूप सोपे करतोय. पण जर तुम्ही याला प्रॅक्टिसची साथ नाही दिली, सोबत प्रॅक्टिस नाही केली,
तर मात्र हे टॉपिक पुन्हा तुमच्यासाठी अवघड बनतील. काय बोलतोय मी, समजतंय? मी यांना खूप सोपा करून तुम्हाला सांगतोय, म्हणजे असं सांगतोय जणू ते तुम्हाला वाटावं की अरे हे काय प्राथमिक शाळेचं शिक्षण आहे. पण याला सोपं करून मी सांगतोय, पण जर तुम्ही याला प्रॅक्टिस जर सोबतीला नाही दिली, शिकून झाल्यावर 3-4 दिवसात ती गोष्ट हाताखालून गेली नाहीये, त्याचा डेटा गेलेला नाहीये, बॅक ट्रॅकिंग केलेलं नाहीये, तर मात्र पुन्हा ती गोष्ट तुमच्यासाठी अवघड बनू शकते. तेव्हा तुम्हाला वाचवायचं काम कोण करेल? एकतर युट्यूबची ही जी मी रेकॉर्डिंग टाकतोय फ्रीमध्ये युट्यूबला तुम्हाला, ती करेल या बॅचची, किंवा तुमच्या नोटबुकमध्ये घेतलेल्या नीट व्यवस्थित लिहिलेल्या नोट्स करतील. दोन्ही गोष्टी एकत्रितपणे आल्या तर अजून परत तुमचं कन्फ्युजन दूर होण्याचं काम होईल. त्याच्यामुळे लक्ष द्या, लक्ष देऊन समजून घ्या आणि प्रॅक्टिस करा त्या गोष्टीची. आणि मी म्हणतोय की आजची प्रॅक्टिस उद्याच. बरेच जण सांगतात सर माझा जॉब आहे, हे ते 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 सगळं बरोबर आहे. तुम्ही मला हे सांगा, आज ज्या जॉबला आहात, ज्या करिअरला आहात, प्रोफेशनला आहात, जे काही तुमचं तिथं XYZ इन्कम असेल, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 50,000, 20,000, 30,000, कुणाचं किती असेल त्यांनी काही मी ठरवत नाही कोण किती महत्वाचं आहे वगैरे. पण तिथं पोहोचण्यासाठी तुम्ही किती वर्ष मेहनत केली आहे? जे काहीतरी एज्युकेशन घेतलं असेल, बरं समजा शैक्षणिक नाही घेतलं, त्या बिझनेसचं घेतलं असेल, टाइम दिला ना त्याला, का अचानक झालं की आज मी बिझनेस सुरू केला आणि उद्यापासून मी प्रॉफिटेबल झालोय? नाही. खूप जरा टाइम दिलाय, शिकायला लावलंय, घासली तिथं खूप सारी, खूप वर्ष शिक्षणात. बरोबर. आता मी IT मध्ये कामाला होतो, ज्यावेळेस मी काम सोडलं त्यावेळेस मी डेव्हऑप्स म्हणून होतो, ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मी सिस्टम इंजिनियर, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून होतो लिनक्स मध्ये. मी MCSA वगैरे बरेच कोर्सेस केले होते, डेव्हलपमेंट केलं होतं. तर किती वर्ष घासायला लागली मला, 8-9 वर्ष. तेव्हा मी त्या सिनियर डेव्हऑप्स पोझिशनला गेलतो. अजून थोडे दिवस थांबलो असतो, मग एक असिस्टंट मॅनेजर झालो असतो, मग मेन मॅनेजर झालो असतो, मग अजून वरती गेलो असतो. बरोबर. तेवढा टाइम द्यायला लागतोय, तेवढे घासायला लागते, तेवढा प्रॅक्टिस करायला लागते, तर ते होणार आहे. मग इथे तुम्ही टाइम न देता, आणि तो पण योग्य दिशेने, समजा तुम्ही मासे पकडायला नदीमध्ये बसलाय, पण अशा नदीमध्ये बसलाय आणि अशी जाळी वापरून बसलाय, जाळी फटकी आहे आणि त्या नदीमध्ये त्या ठिकाणी मासे पण नाहीयेत, काम होणार आहे का? नाही. तर प्रॅक्टिसला तुम्हाला बसायचंय. रोज 1 तास तरी प्रॅक्टिस करा. 1 तास 1.5 तास बॅच चालतीये. युट्यूबचे व्हिडिओ तुमच्याकडे आहेत, समोर लावा, प्रॅक्टिसला बसा. डाऊट आला मला त्या दिवशी परत मी तुम्हाला रोज म्हणतोय, कालच्या शिकवल्यामध्ये काय डाऊट आहेत ते विचारा. ठीक आहे. आता यांनी खूप छान डाऊट्स विचारले दोघांनी, योगेश आणि दुसरं नाव काय होतं, जयंत. हे दोघं, हे सरांनी दोघांनी जे डाऊट्स विचारलेत ना, म्हणजे मला असं छान वाटू लागले की बाबा मी शिकवलेलं कोणाच्या तरी डोक्यात उतरायला लागले. बाकीच्यांच्या पण उतरत असेल, असं नाही की त्यांनी डाऊट नाही विचारले म्हणून. म्हणून विनाकारण डाऊट विचारायला सुरुवात नका करू. असतील चांगले डाऊट्स नक्की विचारा. एकदम व्हॅलिड पॉइंटला विचारलेले. मी मग डायरेक्टली इथं कुठेतरी CRT लावून उपयोग आहे का, असं नाही. मी सांगितलं की पॉइंट. द की पॉइंट कोणाकोणाला म्हणायचं, इथून मागे 4 दिवस जे शिकलं ते सगळं की पॉइंट. हा टाइम फ्रेमचे HTF कोणाला मानायचं हे मी सांगून झाले लेक्चर नंबर 1 मध्ये. HTF जी आहे ती आपण 4 अवरला ट्रेड करतोय फॉरेक्स मार्केटमध्ये, आणि आपण इंडियन मार्केटमध्ये 1 अवरला ट्रेड करतोय. कोणतरी म्हणेल इंडियन मार्केटला मी 4 अवरला HTF ट्रेड करू शकतो का? हो कराल ट्रेड, पण कॅन्डल 3 यायच्या अगोदरच मार्केट बंद पडेल. काय करणार त्याचं करून? सिंपल. 3 कॅन्डल तर प्लॉट झाल्या पाहिजेत ऍटलिस्ट. आता जो मी डायग्राम तुम्हाला सांगितली, जे 3 कॅन्डल सेटअप सांगितला, तर त्याच्यामध्ये 2 टाइप्स असतात. एक म्हणजे बुलिश CRT असतं, सेकंड म्हणजे बिअरिश CRT असतं. तर तुम्हाला जे सांगितलं ते बुलिश होतं. बुलिश CRT मध्ये काय, फर्स्ट नंबरच्या कॅन्डलची रेंज काढतात, सेकंड नंबरची कॅन्डल जी आहे ती त्याला स्वीप करायचं काम करते, पण आतच क्लोज झाली पाहिजे, म्हणजेच त्याला स्वीप म्हणतात. म्हणजे ती मॅनिप्युलेशन कॅन्डल असते, थर्ड कॅन्डल डिस्ट्रीब्युशन कॅन्डल असते. ज्यांनी ICT इतर कुठून शिकला असेल, ऐकलं असेल, बघितलं असेल, युट्यूबचे व्हिडिओ बघितले असतील, कोर्स घेतला असेल, त्यांना एक गोष्ट माहिती असेल, AMD मॉडेल. AMD मॉडेल म्हणजे काय करतं रे? प्राइस पहिल्यांदा अक्युमुलेट होते. अक्युमुलेट म्हणजे काय? कन्सोलिडेट होते, त्याला दुसरा शब्द आहे कन्सोलिडेशन. आता स्पेलिंग चुकण्याची भीती असल्यामुळे मी इथे टाईप करत बसत नाही. अक्युमुलेशन नाही चुकणार, तसं शक्यता कमी आहे, माझी स्पेलिंग चुकत नाही. किंवा कन्सोलिडेशन चुकलं तरी समजून घ्या. अक्युमुलेशन, कन्सोलिडेशन ही पहिली स्टेट असते. सेकंड स्टेट काय असते? मॅनिप्युलेशन. मॅनिप्युलेशन म्हणते काय केलं जातं, लोकांना इंड्यूस केलं जातं, फसवलं जातं मुद्दामून. मी ह्याला मग अशी काहीतरी वेगळा शब्द वापरला होता, सांगा रे. कॅन्डल टूलला मी काय शब्द वापरला होता? मला आठवत नाही तो शब्द. कॅन्डल टूलला मी शब्द काय वापरला होता? मॅनिप्युलेशन आणि अजून काहीतरी सांगितलं होतं ना. सांगा कोणीतरी. अनम्यूट करता येत नाही का स्वतःला?
हा धनंजय सर बोला बोला बोला. सर ह्याच्यात आहे ना, सेकंड कॅन्डल जी लिहिली का नाही तुम्ही? हा हॅलो, आवाज येतो हा सर? येस येस आवाज येतोय बोला. सेकंड कॅन्डल जी लिहिली ना, हा, सेकंड कॅन्डलनी फर्स्ट कॅन्डलचा हाय पण क्लोज केलाय आणि लो पण स्वीप केलाय ना. मग अशा केसमध्ये कारण की ती कुठे कॅन्डल कुठे त्याच्या वरती पेन्सिल वापरा क्लोज काय झाली नाही. सांगताय मला मला पेन्सिल वापरून दाखवा सर पेन्सिल वापरून दाखवा काय म्हणताय. ही जी कॅन्डल आहे ना सर, पेन्सिल ही म्हणजे कोणती पेन्सिलनी मार्क नाही केलं तुम्ही. सेकंड कॅन्डल आहे ना, सेकंड कॅन्डल घेतली, सेकंड कॅन्डल तुमची. 2 नंबर लिहिले ती वाली कॅन्डल हा. हा, ती कॅन्डलने बघा, फर्स्ट कॅन्डलचा हाय पण क्लोज केलाय आणि म्हणजे फर्स्ट कॅन्डलचा स्वीप केलाय हाय आणि लो पण स्वीप केलाय. करेक्ट. तर तिथं तिथं कसं कसं डिसाईड करायचं की इथे मार्केट वर एक गोष्ट जाणार मी की बोललो खाली होतो जाणार? बघा एक गोष्ट मी हळूच बोललो होतो हळूच नव्हतं बोललो पण बोलून गेलो होतो तुम्ही बहुतेक लक्षात आलं नसेल बाकीच्यांच्या तुमच्या पण खूप छान डाऊट विचारलाय तुम्ही की दोन्ही साईडला स्वीप झालं तर काय करायचं बरोबर. सेकंड टाइम जी गोष्ट स्वीप हा, होतीये ती घ्यायची. समजा मी तुम्हाला बोललो आज बोललो की मी उद्या मुंबईला येणार आहे आणि मी उद्या बोललो की नाही मुंबई नाही मी सांगलीला येणार आहे तर तुम्ही कोणती गोष्ट सिरियसली घेणार. चांगली देणार ती. सांगलीला येणार आहे का मी सेकंड टाइम बोललो मी पहिलं कॅन्सल केलं आणि सेकंड टाइम बोललो बरोबर. मग स्वीप जर 2 झाले बॅक टू बॅक तर सेकंड स्वीप घ्यायचा. बर, म्हणजे मार्केट इथे डबल आलं. मॅन्युप्युलेट करायला बघतंय दोन्ही साईडची लिक्विडिटी घेते बाय साईड लिक्विडिटी पण घेत आहे सेल साईड लिक्विडिटी पण घेत आहे. खूप छान प्रश्न आहे सर पुन्हा एकदा आजचे प्रश्नच मस्त आहेत आवडले मला सगळेच म्हणजे आतापर्यंतचे पुढचे माहित नाही कसे येतील. सर ह्या प्रश्नाची पण मी अपेक्षा ठेवत होतो का माहिती का कारण इथं क्लिअर कट दिसतंय की हे पण स्वीप केलं हे पण स्वीप केलंय म्हटलं का कोणी विचारत नाहीये का कोणी विचारत नाही मी त्यावेळेस म्हटलं पण सांगताना की आपण हे छोट्या टाइम फ्रेमला जाऊन बघू पण परत कोणी हा प्रश्नच नाही काढला पण धनंजय सरांनी हा प्रश्न काढला धनंजयच नाव ना सर हा धनंजय सरांनी गुड. ही स्टेट आहे अक्युम्युलेशन मॅनिप्युलेशन डिस्ट्रीब्युशन आता हे मॅनिप्युलेशन इथे या कॅन्डलला कसं झालंय चला दाखवतो तुम्हाला. मी हे का सांगतोय की हे अगोदर हे झालंय मला असं वाटतंय जेवढा माझा अनुभव आहे त्याच्या जोरावरती की हे पहिल्यांदा हाय स्वीप झालाय नंतर लो स्वीप झालाय चला बघू मी चुकीचा आहे का बरोबर आहे. चुकीचा असलो तरी काही नाही मी चूक करेक्ट करायला नेहमी तयार असतो. रेंज काय यायची 18:30 म्हणजे 11 जून 18:30 जायचंय आपल्याला 5 मिनिटांमध्ये. ट्रेडिंग व्यू पेड का असावं तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ट्रेडिंग व्ह्यूच्या पेडमध्ये चांगल्या चालतात त्यासाठी असावं. ऍटलिस्ट इसेन्शियल जे ट्रेडर आहेत ना त्यांना मी रिकमेंड करेल ऍटलिस्ट इसेन्शियल मॉडेल तुम्ही घेतलं पाहिजे. माझ्याकडनं घ्याल तर तुम्हाला 2,500 मध्ये 3 महिन्याचं देईल. ट्रेडिंग व्यू कडनं घेतलं तर काहीतरी 3,000 प्लस टॅक्सेस जीएसटी 18% 3,500 कडे जाईल तुमचं ते बिल. मी ट्रेडिंग व्ह्यूच देणार आहे तुम्हाला माझं नाही देणार पण आपल्याकडे एक आहे 3rd पर्सन तो कमी रेटने थोडंसं विकतो थोडंसं 10-20% ऑफ देतो फक्त. आणि जेव्हा ट्रेडिंग व्ह्यूची ऑफर असते मोठी तेव्हा डायरेक्ट तिकडून घ्यायचं तेव्हा माझ्याकडनं वगैरे काही घ्यायचं नाही डायरेक्ट वर्षाचं घेऊन टाकायचं तिकडून. तर मी तुम्हाला आधीच सांगतो मला तुमचं फायदा करून द्यायचा आहे मला ह्याच्यात काही माझा फायदा नाहीये. ट्रेडिंग व्ह्यूचं जर तुम्ही हे कराल डायरेक्ट ऑफरच्या वेळी ती आता काहीतरी ऑफर आली ती मला रोहित सरांनी सांगितली होती त्या पर्टिक्युलर टाइमला ज्या लोकांनी घेतलं असेल तुम्हाला पॉपअप झालीच असेल तेव्हा खूप स्वस्तातली ऑफर होती खूप मोठं डिस्काउंट होता. 18 तारखेला सॉरी 18:30 बरोबर. हम्म. नाही नाही एक मिनिट माझी एक गोष्ट बघायची राहिली ती म्हणजे रेंज काढायची राहिली आपली कोणत्या कॅन्डलचं बघतोय आपण हे हाय लो झालाय का ब्रेक झालाय. हा हे बॉक्स जरा मी चुकीचा काढला. हा बॉक्स ही 1 नंबरच्या कॅन्डल वरती काढायचा ना. हम्म. सीआरटी मॉडेल डे कॅन्डल वरती चालतं का रे चालतं त्यात पण चालतं पण ते आपल्या कामाचं आहे का इंटरडे ट्रेडरचं नाही स्विंग ट्रेडरच्या कामाचं आहे ते. आता जाऊया 18 मागे 4 जर केले आपण तर 14 होतात बरोबर. तर आपण जाऊया इथे 14ला.
6:30ची कॅन्डल आहे म्हणजे 14:30ची कॅन्डल असली पाहिजे. 14:30, 14:30, 14:30. 14:30 पासून एक 6:30. 5 मिनिटांमध्ये ह्या कॅन्डलची रेंज प्लॉट करतोय मी. हा मी मार्क केला हिचा हाय. नाही, इथे मी चुकलोय, लिटरली चुकलोय. म्हणजे मी अंदाज काय लावला होता की पहिल्यांदा हा स्वीप केला नंतर तो स्वीप केला, पण यांनी उलटा केला विषय की स्वीप लो केल्या अगोदर नंतर हाय स्वीप केला. हा बघा, क्रॉस एक्झाम्पल मी काय बोललो होतं की आय एम रेडी टू ऍक्सेप्ट माय मिस्टेक. इथे चुकलोय. इथे अगोदर लो स्वीप केलाय, नंतर हाय स्वीप केलाय, परत आत क्लोज झालंय. तर या केसमध्ये मी बोलताना काय बोलतो, डिस्प्लेसमेंट कॅन्डल 99% ऑफ द टाइम किंवा 95% ऑफ द टाइम स्वीपच्या अगेन्स्ट मध्ये असते. काय बोललो होतो, स्वीपच्या अगेन्स्ट मध्ये असते. पण हा सेकंड स्वीपच स्वीप आहे आणि स्वीपच्या बाजूनी आहे. स्वीपच्या बाजूनी आहे ही मुवमेंट, स्वीपच्या अगेन्स्ट मध्ये नाही आली, कारण दोन्ही बाजूनी स्वीप केली ती लिक्विडिटी, त्याच्यामुळे असं झालं. म्हणून मी बोलताना काय बोललो होतो, डिस्प्लेसमेंट 99 का 95 असं काहीतरी बोललो होतो मी, की ती जनरली स्वीपच्या ऑपोजिट साईडलाच येते. इथे स्वीपच्या ऑपोजिट साईडला आली का नाही, इथं स्वीप या बाजूनी पण केलंय, त्या बाजूनी पण केलंय. त्याच्यामुळं एका बाजूनी तर म्हणजे एका तरी साईडला स्वीपच्या बाजूने ते जाणारच होतं, ते या बाजूला गेलं. ही रेंज आहे. काय झालं, मार्केटने इथे स्वीप केलंय, म्हणजेच याची लिक्विडिटी याच्या खाली काय असतं, याच्या खाली काय असतं, सेल साइड लिक्विडिटी. हवं तर लिहून टाकतो, दाखवतो लिहून. काय याला सेल साइड लिक्विडिटी म्हणतात, ॲरो. डॉटेड लाईन कुठे गेली, ट्रेडिंग बी अपडेट झालं वाटतं. अरे का सुधारले. आता याच्या खाली डॉटेड मध्ये कन्वर्ट करता येत नाहीये त्याला. SSL म्हणजेच सेल साइड लिक्विडिटी. सेल साइड लिक्विडिटी त्याच्या खाली असते, असं मी का म्हणतोय. 4 आवर रेंज झाली आहे, या 4 आवर मध्ये इथून बाईंग झाली होती. हे जे बायर्स त्याचे स्टॉप लॉस कुठे असतील, इथे खाली असतील. ठीक आहे. पुन्हा हे जे बायरचे स्टॉप लॉस इथं खाली असतील. पुन्हा ही लेवल तुटल्यावरती सेल करणारे लोक असतील, त्यांचे स्टॉप लॉस वरती असतील. पण मोस्ट प्रोबॅबली सेल साइड लिक्विडिटी म्हणजे कोणती लिक्विडिटी, की ही डिमांड झोनच्या खाली असते. इथे लोकांनी बाईंग केलेलं असतं, त्यांचे स्टॉप लॉस खाली असतात. मग बाय केलेल्यांचे स्टॉप लॉस काय कोणत्या फॉर्मॅटच्या असणार, कोणत्या ऑर्डर असतात, सेल असतात. म्हणून त्याला सेल साइड लिक्विडिटी म्हणजे SSL असं म्हणतात, सेल साइड लिक्विडिटी. मार्केटने इथं सेल साइड लिक्विडिटी घेतली आहे, इथे बाय साइड लिक्विडिटी घेतली आहे. या पर्टिक्युलर पॉइंटला याच रेंजमध्ये घेतली आहे ना, 18, 19, 20, 21. ऍक्च्युली थांबा. आळस नको. जे स्टेटमेंट्स मी करतोय ते पूर्णपणे ऍक्युरेट असले पाहिजेत, आणि त्यासाठी हा ब्लॉकची गरज आहे आपल्याला. 18, 30, 18 नंतर 19, 30, 19, 30, 20, 30, 21, 30, 22, 30. 22, 30 म्हणजे कुठं आलं, 10, 30. करेक्ट, इथपर्यंत. हा करेक्ट आहे. स्वीप आहे, दोन्ही बाजूनी स्वीप आहे. या पर्टिक्युलर पॉइंट मध्ये दोन्ही बाजूनी स्वीप आहे. आता या स्वीप मध्ये अजून काय होऊ शकलं असतं रे, मॅक्सिमम मार्केट आलं असतं, या पर्टिक्युलर फेअर आपला टॅप केला असतं आणि इथून बाईंग घेतली असती. का इथूनच घेतली आहे, थोडक्यात थोडं कमी. अजून पॉसिबिलिटी कुठून होती, इथून एंट्री घेतली असती, इथून गेला असतं, डिस्प्लेसमेंट कॅन्डल इथून दिली असती. हा बोला सर. आपण हाय लो मार्क केलाय जरा पाठीमाग 4 तासामध्ये. हा इकडे. हा जर तो हाय लोच्या रेंज मधले पुढच्या 2-3 कॅन्डल आहेत, हे सगळेच इनसाइड स्ट्रक्चर झाले की. एक सेकंड, काय म्हणताय मला समजलं नाही. जे हाय लो मार्क केलाय तुम्ही 4 तासाच्या एका मोठ्या कॅन्डलचा, बरोबर, हम्म. तर ती रेंज इथपर्यंत पुढच्या 3-4 कॅन्डलनी तोडलेली नाही, कोणत्या कुठल्या डायरेक्ट त्या 3-4 बुल कॅन्डल कॅन्डलने तोडलेले नाही? तोडल्या.
चार तासात जा. 4 तासात जातो. हा. हा, आता बघा तिथं हम्म. ही हाय आणि लो जे मार्क केलाय हम्म. ना, एक नंबरच्या कॅन्डलच्या आधीची पण कॅन्डल इनसाइड आहे, एक हम्म. नंबरची पण त्या कॅन्डलच्या इनसाइडच आहे, 2 नंबरची पण इनसाइडच आहे. डायरेक्ट 3 नंबरच्या कॅन्डलला हाय तोडलाय. जर हम्म. इनसाइड स्ट्रक्चर आपण जर व्हॅलिड मानत नाही तर मग इथं आपण कसं अप्लाय करणार? नाही नाही नाही, मी मगाशीच त्याचं उत्तर दिलं की आपण पुल बॅकच्या वेळेस इनसाइड कॅन्डलला व्हॅलिड मानत नाही, आपण ट्रेड एंट्रीच्या वेळेस इनसाइड कॅन्डलला व्हॅलिड मानतो. इनसाइड कॅन्डलचा ब्रेकआउट देऊन मार्केट ट्रेड एंट्री देत आहे तर आपण ट्रेड एंट्रीला इनसाइडला व्हॅलिड मानतो. आपण स्ट्रक्चर मार्किंगच्या वेळेस इनसाइडला व्हॅलिड मानत नाही, आपण एंट्री मॉड्यूलमध्ये इनसाइड कॅन्डलला व्हॅलिड मानतो. एंट्री मॉड्यूल म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आल्या की मला चॉईस देऊन ऑर्डर ब्लॉकला मार्केट येतंय वगैरे, एंट्री मॉड्यूलमध्ये आपण त्याला व्हॅलिड मानतो. पण इन्ड्युसमेंट मध्ये आपण त्याला व्हॅलिड मानत नव्हतो, इम्बॅलन्स मध्ये व्हॅलिड मानत नव्हतो. म्हणजे जे स्ट्रक्चर मार्किंगचे भाग आहेत त्याच्यामध्ये आपण त्याला व्हॅलिड मानत नव्हतो, त्या कन्सेप्ट मध्ये त्याला व्हॅलिड मानत नाहीत. पण इनसाइड कॅन्डलला व्हॅलिड कुठं मानतोय आपण? या पर्टिक्युलर पॉइंटला सीआरटी मध्ये व्हॅलिड मानतोय, सीआरटी सेटअप मध्ये व्हॅलिड मानतोय. का? कारण ती 4 तासाची कॅन्डल आहे म्हणून. आपण छोट्या ह्याच्यामध्ये परत आलो आणि 5 आणि 10 मिनिटाची कॅन्डल आहे, तिथं ऑफकोर्स इनसाइड कॅन्डलला आपण काहीच महत्व देत नाहीच. ही टाइम फ्रेमच खूप महत्वाची आहे म्हणून ह्याच्यात आपण इनसाइड कॅन्डलला व्हॅलिड मानतोय सीआरटी मध्ये. म्हणून ह्याच्यामध्ये इनसाइड कॅन्डलला व्हॅलिड मानलं जातं की ही टाइम फ्रेम खूप महत्वाची. जरी ही इनसाइड असली तरी तुम्ही हिची रेंज बघू शकता की 500-500 600-700 पिपची कॅन्डल आहे. त्याच्यामुळे आणि ती की पॉइंटला आली आहे त्याच्यामुळे. समजा याच कॅन्डलचा कोणी स्वीप केला असता आणि नंतर न डायरेक्ट तिसऱ्या कॅन्डलला ब्रेकआउट दिला असता आणि मध्ये एखादी इनसाइड कॅन्डल झाली असती, सेकंडने लगेच केलं, तर त्या पॉइंटमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण इथे काय झालंय, ह्या कॅन्डलने स्वीप नाही दिला, ही वरती क्लोज झाली. मग ही कॅन्डल वरती क्लोज झाली, हिने काहीच केलं नाही, हिने काहीच केलं नाही, हिने काहीच केलं नाही आणि डायरेक्ट ही अशी ब्रेकआउटला आली. आपली एंट्री इथं डायरेक्टली मिस होऊन जाते. त्याच्यासाठी सीआरटी मध्ये काय टेक्निक आहे की तुम्ही डिस्प्लेसमेंट कॅन्डल तुम्हाला माहित नाही कोणती असणार आहे, सिंपल आहे. स्वीप करणारी कॅन्डलला फक्त मागं एवढंच बघायचंय की मागच्या कॅन्डलचा तुम्ही हाय किंवा लो ब्रेक केलेला असला पाहिजे. आता ह्या एक्झाम्पल मध्ये काय ब्रेक केलाय? दोन्ही ब्रेक केलेत, हाय पण स्वीप केलाय, लो पण स्वीप केलाय. पण जनरली काय असतं डिमांड झोनच्या इथं, सप्लाय झोनच्या इथे की एकाच बाजूने पर्टिक्युलर स्वीप केलेलं आहे, त्याच्या आजू ऑपोजिट बाजूने मार्केट मुवमेंट द्यायला तयार होऊन जातं, तीच म्हणजे डिस्प्लेसमेंट असून जाते. आता हे एक रेअर एक्झाम्पल आहे जे एक 5-10% बघायला भेटतं कधीतरी की दोन्ही बाजूची लिक्विडिटी स्वीप केली आणि नंतर ना मार्केट एका बाजूने निघालेलं आहे. तर त्याच्यामुळे सीआरटी मध्ये इनसाइड कॅन्डल कन्सिडर करायची का? हो, कारण आपण एक्सटीएफ मध्ये कन्सिडर करायची. लोअर टाइम फ्रेमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये आपण त्याला कन्सिडर वगैरे करतच नाहीये. सीआरटी मध्ये एसटीएफचं स्ट्रक्चर बघताना इनसाइड कॅन्डलला कन्सिडर करायचं आहे. आणि इव्हन तुम्हाला हेही सांगतो, इंडियन मार्केटमध्ये, गोल्ड मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला एखादी पर्टिक्युलर कॅन्डल येते, एक रेंज बनते आणि त्याच्यानंतर इनसाइड कॅन्डल बनते, त्या इनसाइड कॅन्डलच्या ब्रेकआउट वरनं पण ट्रेड भेटतात. फॉर एक्झाम्पल इथं समजा आपण आलो, हा पर्टिक्युलर पॉईंट असं झाला, मार्केटने आपल्या सप्लाय झोनला टॅप केलं. समजा इथे एक सप्लाय झोन आहे, फॉर एक्झाम्पल मी इथं कन्सिडर करतो, आहेच ऍक्च्युली, कन्सिडर करायची गरज नाही. इथे एक सप्लाय झोन आहे, या सप्लाय झोनला मार्केटने टॅप केलं आणि मार्केट आता इथं थांबलंय. इथे थांबल्यानंतर मला काय दिसलं, ही कॅन्डल क्लोज झाली, दिस इज अ इनसाइड कॅन्डल. आता या इनसाइड कॅन्डलचा फायदा काय होतो, माझा स्टॉप लॉस जो आहे इकडचा, एंट्रीसाठी इनसाइड कॅन्डल का वापरतो आपण, माझा जो स्टॉप लॉस आहे तो खूप कमी होऊन जातो. जर मी या कॅन्डलच्या ब्रेकआउट नंतर ट्रेड घेतोय 4516 आणि इनसाइड कॅन्डल का होते, कारण मागची कॅन्डल मोठी असते म्हणून इनसाइड होते. इथे काय झालं, 459516 1000 पिप्स आहेत, 1000 नाही, किती आहे, 4517, हा 4 तासाची आहे, 1000 पिप्स आहेत, जवळपास 700-800 पिप्स आहेत. तर मग मला ही इनसाइड कॅन्डलची रेंज कामाची आहे का? येस. याच्यानंतर मार्केट खाली जातंय, मी सेलला उतरतोय, याच्या खाली जातंय तर. म्हणून आपण मोठ्या टाइम फ्रेम मध्ये, चांगल्या टाइम फ्रेम मध्ये इनसाइड कॅन्डल हे करतो. इव्हन मी तर जेव्हा 15 मिनिटं वगैरे वापरतो, स्ट्रक्चर मार्किंग मध्ये अजिबात इनसाइडचा वापर कुठे करत नाही. का तर ते एसएमसीच्या रूल्सच्या अगेन्स्ट मध्ये आहे म्हणून. पण एंट्रीज घेताना इनसाइड वर मी घेतो, हो घेतो, आणि चालतात, त्या वर्क होतात, काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. जशी स्विप कॅन्डल खूप छान ट्रेड देते, तशीच इनसाइड कॅन्डल पण खूप छान ट्रेड देते. ब्रेकआउट ऑफ इनसाइड कॅन्डल ऍट अ की पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा, पण इनसाइड कॅन्डलच्या नंतर दुसरी जी कॅन्डल येते ती पण इनसाइडच आहे. इनसाइड कॅन्डलच्या नंतर दुसरी कॅन्डल इनसाइडच आहे ती पण, तर आपल्या त्या केसमध्ये स्टॉप लॉस जाऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं बघा, पुन्हा तेच एक्झाम्पल देतो, या इनसाइड नंतर ही पण, आता ही टाइम फ्रेम विसरून जा, 4 तासाची आहे.
या इनसाइड नंतर नाही पण इनसाइड बनली, इथं माझा या केसमध्ये स्टॉप लॉस जाऊ शकतो का? हा. पण जनरली ही कॅन्डल आली, मोस्टली असं बघायला भेटतं 70-80% वेळा की बाबा इथला इनसाइड कॅन्डलच्या जेव्हा मी ट्रेड घेतला तर माझा जो स्टॉप लॉस आहे एक तर माझा छोटा आहे आणि तो हिट 30% वेळा होतो, 70% वेळा तो सेफ राहतो. ही माझी तरी ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही तुमचं काय वेगळं ऑब्झर्वेशन असेल तर एक तो डेटा माझ्यासमोर आणू शकता. इव्हन इथे पण बघा, आता इथे मला हे मार्केट खाली जातंय, त्याच्यानंतर मला ट्रेड लावायचा आहे, ठीक आहे, या पर्टिक्युलर पॉइंटला. आणि ह्या ब्लॅकने एक रेंज प्लॉट केली, इनसाइड कॅन्डलने इथं आपली काय मदत केली, त्या रेंजला छोटा करून टाकलं. ट्रेड एंट्रीला मी ह्या वॉल वापरू शकतो का? यस. इथला मला इम्बॅलन्स बघायचा आहे का? नाही बघायचा. ऍक्च्युअल ऑर्डर ब्लॉक कुठे आहे माझा? समजा हा ऑर्डर ब्लॉक जर असेल तर ऍक्च्युअल कोणता आहे? इथेच आहे. पण मला रिफाईन करायला इनसाइड कॅन्डल वापरू शकतो का मी? यस, वापरू शकता तुम्ही. रिफाईन करायला मी याची फक्त वीक वापरू शकतो का? यस, वापरू शकतो. वीक मध्ये आलं, इथून मला एंट्री घ्यायची, हा वापरू शकतो. का रिफाईन का करायचं असतं? स्टॉप लॉस छोटा करण्यासाठी. तर त्या लॉजिकनुसार जर तुम्ही म्हणाल तर सीआरटीला हे इनसाइड कॅन्डलचं हे करेक्ट आहे का? हो आहे. ट्रेड भेटतात का? भेटतात, म्हणूनच तर करेक्ट आहे. आणि माझा सीआरटी कॅन्डलचा जो अभ्यास आहे त्याच्यानुसार त्याची जी अॅक्युरेसी आहे ती फार तर फार 70%पर्यंत, 75%पर्यंत, 70%पर्यंतच येते. त्याच्यावरती ताणून किती घेतली तरी पण ती जात नाही. डेली हाय टाइम फ्रेमच्या बायस टार्गेट्स मध्ये ट्रेड घ्यायचा नसतो त्याच्यामध्ये, आणि तुम्ही हे हाय टाइम फ्रेम नुसारच घेत असता. हाय टाइम फ्रेमच्या बायस टार्गेट्स मध्ये ट्रेड घ्यायचा नसतो जनरली, म्हणजे स्टॉप लॉसेस उडत नाही, तुम्ही हाय टाइम फ्रेमच्या बाजूने राहता. आणि मग हाय टाइम फ्रेमच जर स्वीप झाली एखाद्या पर्टिक्युलर की लेवलला, तेव्हा तुम्ही ट्रेड घेता आणि मोठे भेटतात. सीआरटी जेव्हा भेटतो ना, खूप मोठा भेटतो का? कारण आपण तो घेत असतो 4 तासाच्या टाइम फ्रेम नुसार आणि तो घेत असतो आपण 5 मिनिटांमध्ये. सो त्याच्यामुळे तो खूप मोठा भेटतो. 1:10, 1:20, 1:40 असं ट्रेड ह्याच्यामध्ये भेटतात. स्टॉप लॉस गेले 1:1 चे 5, 4-5 गेले स्टॉप लॉस, आणि 5 मध्ये तुम्हाला 1:10 किंवा 1:5 जरी आलं तरी पण नेट मध्ये तुम्ही प्रॉफिटमध्ये राहू शकता. त्याच्यामुळे ही स्ट्रॅटेजी वापरायची. अदरवाईज बाकी हिची अॅक्युरेसी खूप जास्त आहे का? नाही. मी सांगितलं तुम्हाला, मी किती त्याला रिफाईन करतोय तरी 70%च्या वरती अॅक्युरेसी नेताच येत नाहीये, जातच नाही 70%च्या वरती. आणि ती 70% पण प्रत्येक वेळेस जात नाही, त्याच्यापेक्षा खाली राहते कधी कधी. अप टू 70% जाते असं माझं म्हणणं आहे. अप टू हा शब्द लक्षात ठेवा. ओके विनायक सर, समजलं? दुसरं कोणाला काय डाऊट आहे अजून? अदरवाईज मला एक बिअरिश सीआरटी सेटअपचा एक्झाम्पल द्यायचा आहे. आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एंट्री घेता ना, तर त्याला टार्गेट सीआरटी लोच सेट करायचा. आता लो 4 अवरचा लो सेट करायचा का काय करायचा दाखवतो. इथे थोडंसं कॉन्ट्रडिक्शन वाटत असेल तुम्हाला का? 4 अवर मध्ये इनसाइड कॅन्डल वापरतोय त्याच्यामुळे कॉन्ट्रडिक्शन वाटत असेल. हो आहे. जसं इंग्लिशमध्ये असतात ना काही रूल, DATA ला डेटा म्हणतात पण BATA ला बाटा म्हणतात, त्या टाईपचं हे थोडंसं आहे, पण ते आहे. कुठे हो तुम्ही? 11 जून ना? 15 जून नाही, 11 जून. आता बघा, ही आपली सीआरटी रेंज आहे बरोबर. हिने स्वीप केलंय, इथे एंट्री भेटली आहे, या पर्टिक्युलर पॉइंटला एंट्री भेटली. आता हा FVG आहे आणि हा छोटासा एक POI बनलाय 5 मिनिटाचा. इथे एंट्री भेटली. स्टॉप लॉस काय असला पाहिजे रे? सिंपल. सीआरटी म्हणतं की स्टॉप लॉस इथे असला पाहिजे. जे लोक सीआरटीची स्ट्रॅटेजी वापरतात ते स्टॉप लॉस याला लावतात. दाखवतो मी तुम्हाला. याला सीआरटी लो ला स्टॉप लॉस वापरतात. सीआरटी लो कोणता आहे? या 4 तासाची रेंज आहे, जी स्वीप केली का तो वाला ब्लॉक, ते याला स्टॉप लॉस लावतात. कारण ऑलरेडी स्वीप झालंय, ते याला स्टॉप लॉस लावतात एंट्री नंतर तुमच्या. आणि समजा आपण बघूया की इथं किती भेटलेलं आहे. आता मी 1 तासामध्ये जातो आणि त्याला एक्सटेंड करतो. हा, ऑफकोर्स स्टॅटिक स्टॉप लॉस असेल तर टिकून राहणार तुम्ही, अदरवाईज आता बघ मार्केट त्याच्यात चाललंय. 1:18, 19 एक चांगला हा ट्रेड आहे का? यस. की लेवलला भेटला. यस.
असं तुम्हाला ते बिअरिश पण दाखवतो. असं नाही की मी काहीतरी आणतोय. इम्पॉर्टंट लेवलला जातो मी, ज्या लेवल तुम्हाला माझ्या इंडिकेटरने भेटतील, सेटअपने भेटतील, तुमच्या लॉजिकनुसार पण भेटतील, स्ट्रक्चर मार्किंग नुसार. स्विंग पॉइंटला जा, एखाद्या 4 अवर्सच्या FVG ला जा, तिथं मार्केट टॅप होऊन माघारी आले त्या पॉइंटला जा. ठीक आहे, 1:18 तरी आहे हे. येस आहे. असा ट्रेड किती भेटेल आठवड्यातून? किती भेटेल? 1-2. हा, 1-2 भेटेल. 4 अवर नुसार आहे ना. समजा आता मी तुम्हाला इथे काय सांगेल, मी तुम्ही याला 1 अवर मध्ये करू शकता का? करू शकता. तर मी करून बघितलं, ऍक्युरेसी ड्रॉप डाऊन होऊन जाते डायरेक्टली 58 to 62%. किती? 58 to 62% पर्यंत ड्रॉप डाऊन होऊन जाते. पण रिस्क रिवॉर्ड रेशो मध्ये काही चेंजेस येतात का? अजिबात नाही येत. रिस्क रिवॉर्ड रेशो मध्ये काही तुम्हाला टास्क देतो हे की तुम्ही 1 अवर मध्ये हे ट्राय करून बघा. की लेवल्स 4 अवरच्या डिमांड झोनला जा, 4 अवरच्या सप्लाय झोनला जा, 4 अवरच्या फेअर व्हॅल्यू गॅपला जा, 4 अवरच्या अँटिसमेंटला जा. तिथे स्विप करून मार्केट निघतंय. की लेवल पर्टिक्युलर पॉईंट आहे तिथे 1 अवरची रेंज ड्रॉ करा. सेकंड 1, 2, 3 मॉडेल वापरा. इनसाइड फक्त बघताना काय बघायचंय, जर माझी सेकंड नंबरची कॅन्डल एखाद्या की पॉइंटला स्विप करतीये, तर मागची कॅन्डल जी आहे ती इनसाइड असू दे, तिच्या मागची असू दे, मला त्याच्याशी देणे घेणं नाही. माझी 2 नंबरची कॅन्डलने स्विप केलं पाहिजे, ती 1 नंबरच्या कॅन्डलची इनसाइड नसली पाहिजे. बस. स्विप केल्याशिवाय, स्विप केलं तर ते इनसाइड बनणारच नाही. इनसाइड असेल तर ते स्विप करणारच नाही. गॉट इट? समजते सर्वांना? चॅट मध्ये बोला यस नो. काय रिपीट करतो हवं तर काहीच प्रॉब्लेम नाही. मला काय कोणी टार्गेट दिलेलं नाहीये एवढ्या एवढ्या टाइमामध्ये हे कम्प्लीट झालं पाहिजे रे बाबा म्हणून. यस सगळे बोला, बाकीच्यांनी बोला. YN टाईप करा. समजतंय? नाही समजत? स्वीप इज मस्ट वेदर इट स्वीप्स हाय और लो. हा, मॅनिप्युलेशन इज मस्ट आणि स्वीप इज वन टाईप ऑफ मॅनिप्युलेशन. समजा छोट्या टाइम फ्रेम मध्ये 15 मिनिटात 5 मिनिटात 2-3 कॅन्डल खाली क्लोज पण झाल्या आणि परत वरती आल्या, दॅट इज ऑल्सो वन टाईप ऑफ मॅनिप्युलेशन. मी तेच हे AMD मध्ये सांगणार होतो. AMD मॅनिप्युलेशन म्हणजे सिंगल कॅन्डल स्वीप असू शकतो किंवा मल्टी कॅन्डल स्वीप असू शकतो. स्मॉलर टाइम फ्रेम मध्ये, लो टाइम फ्रेम मधल्या 3-4 कॅन्डल खाली आहेत, 5-6 कॅन्डल खाली आहेत, परत मार्केट वरती गेलं, दॅट कॅन ऑल्सो बी अ स्वीप. 4 तासामध्ये दिसायला ते काय दिसणार आहे? सिंगल कॅन्डल स्वीपच दिसणार आहे. लो टाइम फ्रेम मध्ये काय दिसणार आहे? 5-6 कॅन्डल खाली गेले होते बरं का, पण परत ना आत गेल्या. जसं इथं पण काहीतरी कॅन्डल्स वरती आहे, इथं पण तसंच काहीतरी असलं पाहिजे. असेल, असलंच पाहिजे नाही. इथं 2च कॅन्डल गेलेले आहेत याच्यावरती, 1 आणि 2, तिसरी लगेच आत आली आहे. कधी कधी असं होऊ शकतं, हा एवढ्या कॅन्डल वरती गेल्यात आणि 5 मिनिटाच्या एवढ्या कॅन्डल्स वरती गेल्यात परत खाली आल्यात. हा चालेल. 4 अवर मध्ये कॅन्डल खाली क्लोज झाली आहे ना, गुड. इंडियन मार्केटला तर तुम्हाला 1 अवरलाच करायचंय. सिम्पल. इंडियन मार्केटचं एखादं एक्झाम्पल दाखवतो, नो प्रॉब्लेम. बसायचंय कुठे? की लेवललाच बसायचंय. की लेवलला बसताना एक प्रकारे हे ट्रेड एंट्री कन्फर्मेशन मॉड्यूल आहे की लिक्विडिटी स्वीप केल्यानंतर न त्याच्यामध्ये उतरणे. आता जे आपण एक एक्झाम्पल बघितलं ते आहे 3 कॅन्डल CRT मॉडेल बुलिश सेटअप आहे त्याचा. आता आपल्याला पुढचा सेटअप कोणता बघायचा? बिअरिश सेटअप. आता एक पटकन बेरिश सेटअप दाखवतो. उद्या तुम्ही काय करायचं, प्रत्येकाने कमीत कमी 4 एक्झाम्पल आणायचे. जिथे हे वर्क झालं नाही झालं ट्राय करायचं. फक्त की पॉइंटला असलं पाहिजे म्हणून लिहून दिलंय. चेक करायचं. कॉन्टेक्स्ट काय आहे आपला? कॅन्डल 1 कुठे असली पाहिजे? कॅन्डल 1 कुणाची असली पाहिजे? हायर टाइम फ्रेमची असली पाहिजे. ती कुठे असली पाहिजे? हायर टाइम फ्रेमच्या सपोर्टला, डिमांडला, एखाद्या की पॉइंटला असली पाहिजे. समजलं? मग की पॉइंट कोणता असू शकतो? रेजिस्टन्स, सपोर्ट, डिमांड झोन, सप्लाय झोन, पॉइंट ऑफ इंटरेस्ट, इंड्युसमेंट, फेअर व्हॅल्यू गॅप, ऑर्डर ब्लॉक, HTFचा. ट्रिगर कुठे करणार तुम्हाला? अलर्ट कुठे होणार तुम्ही? कॅन्डल 2 काय करते? अशाच पॉइंटला कॅन्डल 2 मागच्या कॅन्डलचा, मग ती मागची कॅन्डल कशी आहे काय सोडून द्या, मागच्या कॅन्डलचा हाय किंवा लो स्वीप करते. दोन्ही स्वीप केलं तरी चालेल. आणि मग तिसरी कॅन्डल अशा कॅन्डलच्या त्या कॅन्डल 1च्याच वरती निघते. रेंज कोणाची बघायची? तिसरी कॅन्डल दुसऱ्या कॅन्डलच्या वरती निघायची वाट बघायची का रे? अजिबात नाही. हे बघा, तिसरी कॅन्डल दुसऱ्या कॅन्डलच्या वरती वाट बघायची का नाही? स्वीप झालं ना बघायचं. असा एक ट्रेड भेटतोय मला आणि तो कन्फर्म कुठे झाला? CRT हायच्या वरती गेला की तो ट्रेड माझा कन्फर्म झाला. CRT हाय कशाला म्हणतात? या पहिल्या कॅन्डलच्या रेंजला म्हणतात. हा CRT लो, हा CRT हाय. CRT हायच्या वरती प्राइस गेली, कन्फर्म झालं की तुमचा आता हा CRT मॉड्यूल नुसार ट्रेड बनलाय. एखाद्याची इथे एंट्री नाही झाली, तो काय करेल? इथे करेल का? यस करेल.
काय होईल इथं स्टॉप लॉस मोठा येईल. मग काय करू शकतो आपण, छोट्या टाइम फ्रेमला जायचं, छोट्या टाइम फ्रेम मध्ये बघायचं, एखादा पुलबॅक बघायचा, त्या पुलबॅकच्या बॉटमला स्टॉप लॉस टाकून द्यायचा. आता इथे हा ब्रेकआउट आहे, या ब्रेकआउटचा स्टॉप लॉस कुठे असला पाहिजे छोट्या टाइम फ्रेम नुसार मी तुम्हाला कुठे सजेस्ट करेन. हा पुलबॅक हे 5 मिनिटाचा आहे की नाही, यस आहे. ही करेक्शन मोमेंट आहे आणि हे ब्रेकऑफ स्ट्रक्चर त्याला दिलं एक प्रकारे, हा कन्फर्म आहे असेल तर. आता त्यात मी जात नाही आहे नाही मध्ये, ते परत शिकवत बसत नाही. इथे हा लो बनलाय, या लोच्या खाली एक 20 ते 20 सोडून मी स्टॉप लॉस टाकू शकतो का? हा चालेल. इथे लॉट साईज छोटी असली पाहिजे कारण हा स्टॉप लॉस आरामात मोठा असतो, पण इथे तुम्हाला डिफरन्स जो आहे तो खूप मोठा भेटतो. ट्रेड होल्ड करायचा, हा ट्रेड होल्ड करायचा. हे ट्रेड स्कॅल्पिंगचे नसतात. जर तुम्हाला ह्याच्यात स्कॅल्पिंगचे ट्रेड पाहिजेत तर तुम्ही टाइम फ्रेम इंट्राडे ट्रेड पाहिजेत तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला ही सेम गोष्ट ट्राय करा. 4 अवरच्या ठिकाणी 15 मिनिटं करून टाका. ट्रेड तिथं भेटतात का? यस. त्याची अॅक्युरेसी मी टेस्ट केली आहे का? नो, मी नाही टेस्ट केलेली अॅक्युरेसी त्याची. प्रत्येक गोष्टीचा रेडीमेड डेटा मी नाही देऊ शकणार, राईट. मला माझा टाइम लिमिटेड आहे. तर तुम्हाला 1 अवरचा आणि 4 अवरचा डेटा माझ्याकडे आहे का? हो आहे. मी टेस्ट केलाय. स्ट्रॅटेजी टेस्टर वगैरे वरती टाकून टेस्ट करता येतं, स्वतः ट्राय करता येतं बॅक टेस्ट करून. हे रिप्ले फीचर वापरायचं, टेस्ट करायचं काय झालंय, परत जायचं एखाद्या की पॉइंटला जायचं. आता मी तुम्हाला सीआरटी बिअरिश सेटअप दाखवतोय. कोणाला काय डाऊट? हे रूल्स म्हणून घ्या, रूल्स म्हणून घ्या. एखाद्याला नाही आवडणार की बाबा हे असं हा वाला पॉइंट असा काय मागे तो तर तो असा होता, कारण तो स्ट्रक्चर मार्किंग मध्ये होता. तसा स्ट्रक्चर मार्किंग जे कन्सेप्ट आहेत इन्व्हेस्टमेंट, त्या कन्सेप्ट मध्ये तो पार्ट आहे, या कन्सेप्ट मध्ये असा पार्ट आहे. आणि हे मी बनवलेलं नाहीये. ओके, चलो आपण पुढे येऊया. सीआरटी च्या बिअरिश सेटअपला, जे तुमच्या डायग्राम मध्ये मगाशी एक डायग्राम काढली होती तुम्ही बुलिश वाली, आता तुम्ही बिअरिश वाली डायग्राम काढा. सिंपल आहे. बिअरिश वाल्या डायग्रामला काय करायचं, मार्केटमध्ये अप ट्रेंड दाखवायचा. मार्केट एखाद्या 4 अवर रेजिस्टन्सला आलंय. आता 4 अवर रेजिस्टन्सला मार्केट आलंय, मला जरा फोन येतोय. इथे आहे ना एक रेजिस्टन्स 4 अवरचा. चलो कोणतंही एक रॅन्डम एक्झाम्पल घेऊ, पण आपल्या डायग्राम आत्ताच काढलेत का आपण? कसले आहेत मला आठवत का नाहीये. 26 मे कसले ब्लॉक येते? 4 तासाचे मोठे मोठे ब्लॉक काढलेत मी. का काढले होते? आय डोंट रिमेंबर. असो, रिमूव्ह करतो. आठवत नाहीये मला का काढलेत ते. काय ही लेवल, कसली लेवल आहे? एक 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 सप्लाय झोन आहे इथे. ठीक आहे, एक सप्लाय झोन आहे फेअरवेल गॅप नुसार, IFG नुसार सप्लाय झोन आहे. आता ह्या पर्टिक्युलर सप्लाय झोन मध्ये आपण डे 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 लिक्विडिटी स्वीप वाला टॉपिक शिकवलाय, त्याचे ते बॉक्सेस होते. गॉट इट गॉट इट गॉट इट. स्वीप नाही, फर्स्ट कॅन्डल सेकंड कॅन्डल स्वीप, थर्ड कॅन्डल फर्स्ट कॅन्डलची रेंज ब्रेक केली नाही. सीआरटी नुसार काहीच नाहीये इथे. फर्स्ट सेकंडनी स्वीप केलं नाही, डायरेक्ट सेकंड क्लोज आहे. इथे सीआरटी मॉड्यूलचा ट्रेड एंट्री सेटअप आहे का? नाहीये. इथे आहे का? स्वीप करून त्याच्याच रेंजमध्ये क्लोज झालं पाहिजे, जिला आपण फर्स्ट कॅन्डल कन्सिडर करतोय. इथे आहे बघा, या पॉइंटला आहे, या पॉइंटला. इथे नाहीये, स्वीप नाहीये, इथे नाहीये, इथे आहे. की ही जी रेंज आहे त्या पर्टिक्युलर रेंजला आता आपण, आपल्याला माहित नाही कोणती कॅन्डल डिस्प्लेसमेंट देणार आहे, कोणती कॅन्डल आपल्या रूल नुसार कॅन्डल 3 बनणार आहे. सो आपण एक 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 करत चेंज करत जाणार आहे. 1 2 3 1 2 3 करत चेंज करत जाणार आहे का? यस जाणार आहे. आता आपण ह्याला जरा रिप्ले मध्ये ट्राय करूया. ठीक आहे, किती जातोय तेवढा जातोय. जस्ट मी एक मार्क करतो याला. सीआरटी हाय आहे हा. लेट्स गिव्ह इट रेड कलर. एक 10 मिनिटं लागतील मला, प्लीज पेशन्स ठेवा. आणि याला देतो मी सीआरटी लो. लोला ग्रीन कलर देऊन टाकला. ठीक आहे, सीआरटी लोला ग्रीन कलर दिला, सीआरटी हायला हा कलर दिला. कॅन्डलने लो स्वीप केलाय, कॅन्डल पुन्हा आतमध्ये आली, क्रायटेरिया मॅच झालाय. म्हणजे मी हिला कॅन्डल नंबर 1 बोलू शकतो का? येस बोलू शकतो आतापर्यंत तरी.
हिला कॅन्डल नंबर 2 बोलू शकतो आणि हिला कॅन्डल नंबर 3 बोलू शकतो. आता ही 3 ने 1 ची रेंज क्रॉस केली असली पाहिजे, ही अट आहे. रेंज क्रॉस केली का? यस केलेली आहे. आता आपण काय करू, 5 मिनिटांमध्ये जाऊया. टायमिंग आहे आपला 14:30 19 मेचे. 19 मे 14:30 15ला गेलो. सॉरी 4 आवर मध्येच आहे. मला असं कसं काय झालं. 14:30 ला सुरुवात आहे ना. एक वर्टिकल लाईन ऍड करतो 14:30 ला. 5 मिनिटाची कॅन्डल आहे 14:30. म्हणजे इथून मागे हाय आणि लो आपल्याकडे आहेत. लो स्वीप केला, मार्केट आतमध्ये क्लोज झालं. ही कॅन्डल संपली कधी? 14:30 ची कॅन्डल संपेल 14 प्लस 4 16 बरोबर ना? नाही 14चा 16 नाही होता, 18 होतात ऍक्च्युली. असं कसं गोल्ड? हा 18 करेक्ट 6:30 संध्याकाळी बरोबर, तेव्हाच कॅन्डल संपते. आता मी याला डिवाइड केलं वर्टिकल लाईन टाकून, रेक्टेंगल ना ड्रॉ केला. ही रेंज आहे आपली, ग्रीन म्हणजे बॉटम आहे आपल्या सीव्हीडी रेंजचा. समजा ही सुरू होते 14:30, तर माझ्या मते 10:30 असला पाहिजे इथे, 10 25 30. आता 1 2 आणि हा तिसरा टप्पा. तर काय झालं इथे सीव्हीडी रेंज मध्ये सेकंडने स्वीप केल्यानंतर मला एंट्री मारायची आहे. आता इथे याच्या फेअर व्हॅल्यू गॅप वगैरे कशानुसार जर एंट्री नाही भेटली, तर थर्ड कॅन्डल प्लॉट होताना जेव्हा ही थर्ड कॅन्डल ह्या बॉटमला ब्रेक करते, हा माझा ट्रेड एंट्री असणार. ठीक आहे, रिप्ले करतो, एकदम स्लो ठेवतो, स्पीड लक्ष द्या. आता इथे कॅन्डल क्लोज होतीये, मग आपण अलर्ट मोड मध्ये आले पाहिजे. अरे इथे बहुतेक सीव्हीडी नाही, सॉरी सीआरटी मॉडेल आपलं सुरू होतंय. क्लोज झाली ना कॅन्डल, टाइम तर आपल्याकडे आहे की कधी क्लोज होणार आहे आपल्याला माहिती असतं. 4 आवर क्लोजला किती मिनिट बाकी आहे तसं सेट करता येतं. क्लोज झाली. आता माझा ट्रेड कसा राहणार आहे? समजा सेल स्टॉप लावू शकतो मी, यस लावू शकतो. याच्या खाली गेली प्राइस तर मी हा स्टॉप लॉस घेऊन इथं ट्रेड घेणार आहे आणि मला इथं चांगला रिस्क रिवॉर्ड एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, चलो. हिट झाला सेल स्टॉप, इथून याच्या खाली लावला असेल थोडासा. स्टॉप लॉस कुठे असणार? हे जो 5 मिनिटातला स्विंग आलेला आहे तो असणार मॅक्स टू मॅक्स इथपर्यंत. ही एंट्रीचा स्टॉप लॉस आहे. हो स्टॉप लॉस आहे. चलो पुढे पळवतो. लेट स्टॉप इट. किती झालंय हे? 1:7 झालंय. बघू पुढे काय झालंय. अजून फास्ट करतो, त्यात टाइम नको वेस्ट करायला. 1:7 तर दिलाय त्याने. आय डोंट नो पुढे किती दिलंय. पुढे जाऊन काय केलंय लक्षात नाहीये. 19 मे आहे ना, ते कोणाच्या लक्षात असेल. 1:7 तर दिलाय. या पॉइंटला एवढं तर करू शकता की 1:7 दिलाय, मी कमीत कमी 1:2 ला सिक्युअर करू शकतो. 1:2 कुठे येऊन जातो रे? 1:2 ला सिक्युअर करू शकतो. 41 किंवा ब्रेक इव्हनला आणू शकतो. एवढं तर करा की लॉस तरी नाही झाला पाहिजे. समजा मार्केट इथे येतंय परत ना, ऍटलिस्ट मला लॉस नाही झाला पाहिजे या ट्रेडला. ऍटलिस्ट माझं 1:1 सेव्ह झालं पाहिजे. मी तर 1:1 वाला घेणारा माणूस आहे बाबा. काहीच नाही झालं, चल मला 1:1 आलं, चल मला 100 पिप आले, तेवढं तर घ्या. अशा ट्रेड मधून लॉस मध्ये नाही गेलं पाहिजे. हा जास्त मिळवण्यासाठी आपण ते एवढं सगळं आलेलं रिस्क करतोय. मिळालंय का नाही आपल्याला नाही माहिती. आता इथं बायचे ट्रेड म्हणून आपण हे लावलंय असं आधीचे कुठले तरी. ही कोणती तरी की लेवल असेल, ग्रीन लाईन गेल्यावरती बघा. हा जर इथं स्टॉप लॉस नसता काय झालं असतं? सगळा प्रॉफिट गेला असता आलेला. आणि एवढा म्हणजे किती दिलंय नाही, किती दिलंय नाही? 1:2 सॉरी 1:2 बघू किती आहे. 7.5. नॉट बॅड, काहीच वाईट नाहीये. स्टॉप लॉस किती पिपचा होता आपला? हा छोटा केल्यामुळे किती पिपचा होता? 30 वरनं 41, 110 पिपचा होता.
ठीक आहे. आणि काय म्हणू शकतो आपण ह्याला, 3 मिनिटाची वापरली तर अजून छोटा येऊन जाईल स्टॉप लॉस, 3 मिनिटं वापरली अजून छोटा येऊन जाईल, पण मग स्टॉप लॉस हिट होण्याचं थोडंसं प्रमाण वाढेल. आणि ते लॉजिक वाले काय म्हणतात की हा जो हाय आहे त्याला स्टॉप लॉस ठेवा, पण माझी म्हणणं आहे की ह्याला नाही ठेवायचा. एकदा आपण एंट्री घेतली ना एलटीएफच्या स्विंगला ठेवायचा. हा स्टॉप लॉस ठेवला तर तुमची किती रिस्क येऊन जाते बघा, 31, 58, 31, 300 पेक्षा रिस्क येऊन जाते. काही गरज नाही एवढी मोठी रिस्क घेण्याची. ती पण गेली असती का नाही. ठीक आहे. असे मला तुम्ही ट्रॅक करा. रिप्ले फीचर नसेल नो प्रॉब्लेम, एक 4 तासाचं घ्या, असे रेक्टेंगल लाईन वगैरे काढा आणि तिसऱ्या कॅन्डलला डिस्प्लेसमेंट कॅन्डलला 1:2 किती भेटलाय आणि 5 मिनिटांनुसार किंवा इथे समजा 3 मिनिटं आपण जर लावलं असतं, कुठे गेला ट्रेड, जर आपण 3 मिनिटं लावलं असतं तरी आपला स्टॉप लॉस त्याच पॉइंटला आहे, काय फरक नसता पडला. कोणीतरी हँड रेज केलेला आहे. चलो अजून एक चांगला डाऊट ऐकायला भेटेल अशी माझी अपेक्षा आहे. 700 पिप्स भेटलेत, 110, 100, 110 पिप्सच्या रिस्क वरती. येस सर बोला. नीलकंठ. हा कॅमेरा स्टेबल करा आधी, कॅमेरा स्टेबल करा, एका ठिकाणी थांबा तुम्ही. हा बोला बोला सर, मी तुम्हाला आज टू अनम्यूट वरती क्लिक केलंय, बोलू शकता तुम्ही. हॅलो सर. बोला 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 पटकन. सॉरी सर, Count मी झालंय. हा. चालू झालंय का? सर एक मला कन्फर्म करायचं होतं की तुमचे 2 डिव्हाइस आहेत याच्यामध्ये का? जो आपण टार्गेट ठेवलं होतं हा हा. त्याचं काहीतरी क्रायटेरिया असेल ना की प्रिव्हियस कॅन्डलचं लो म्हणा किंवा स्विंग म्हणा किंवा असं काहीतरी करेक्ट आपण target करेक्ट घेऊ शकतो. करेक्ट करेक्ट एकदम बरोबर प्रश्न आहे. म्हणजे याच्यामध्ये त्याबद्दल थोडंसं- क्रायटेरिया जर तुम्हाला ठेवायचा आहे ना, तुम्ही ठेवू शकता की समजा आता ही सीआरटी कॅन्डल वगैरे आहे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये क्रायटेरिया काय ठेवू शकता, एखादी पुढची लिक्विडिटी, एखाद्या ह्याच टाइम फ्रेमची पुढची लिक्विडिटी. ऍक्च्युली मी त्याच्यावर स्टडी करत आहे सर. हा बघा, आता ह्याच्यामध्ये ही तर, लिक्विडिटी इथे previous- आहे, हे बघा इथे असली पाहिजे, हे टार्गेट असलं पाहिजे. हेच टार्गेट त्यांनी दिलंय तिथे. हा. हे असं टार्गेट असलं पाहिजे बघा, हे टार्गेट अचीव्ह केलंय त्याने आणि मग हे केलंय. ही एक स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो, हे कन्सेप्ट नाही आहेत, ही स्ट्रॅटेजी आहे. अशा स्ट्रॅटेजीचं बंडर आहे आपल्याकडे. तो जो पार्ट 2 चा इंडिकेटर जो टेस्ट करायला दिलाय तुम्हाला, त्याच्यामध्ये 14 स्ट्रॅटेजी आहेत. ओके. आणि काय होतं की सगळ्या स्ट्रॅटेजी कोण करू शकतात, कोणीच नाही करू शकत. चांगल्या 3-4 जे आपल्याला सूट होतात त्या करायच्या आपल्या कन्सेप्टनुसार, आयसीटी असेल, एसएमसी असेल, आणि त्यांचा वापर करायचा. ही स्ट्रॅटेजी हाय टाइम फ्रेमच्या डिमांड सप्लाय झोन जवळ, हाय टाइम फ्रेमच्या फेअर व्हॅल्यू गॅप जवळ, हाय टाइम फ्रेमची इंडिसमेंट स्वीप झाला, हाय टाइमची इंजिनिअरिंग लिक्विडिटी स्वीप झाला, जो ऑर्डर ब्लॉक आला तिथे, डेली लिक्विडिटी स्वीप झाली, डेली लिक्विडिटी स्वीप झाली, वीक सर, लिक्विडिटी स्वीप झाली, ते छान काम करते सर. हा सर, मी डेलीवर माझं काम चालू आहे, तर त्याच्यावर हा. वर्क करू शकेल समटाईम. डेली वरती हा, डेलीवर सेम मी म्हणजे जस्ट लाईक सीआरटी सारखंच मी त्याच्यावर काम चालू आहे, तर त्याच्यावर काम करू शकेल काही. चेक करून बघा सर, Daily डेली candle वरती वर. पण करते. एचटीएफ वरती काम करते ही, 1 hour, 4 hour, 1 day. 1 day वरती 1 day. कोण माणूस पाहिजे, त्याचा पेशन्स तेवढा पाहिजे की मी पूर्ण दिवस 1-2 दिवस थांबायला पण तयार आहे या ऑर्डर मध्ये. स्विंग टाईपचं माइंडसेट पाहिजे, तर लॉट खूप Exactly. छोटा पाहिजे. छोटा राहील, राईट. कारण इथे स्टॉप लॉस थोडे मोठे असतात, कमीत कमी 100 पिपचे स्टॉप लॉस असतात, त्याच्यामुळे लॉट छोटा असला पाहिजे. छोटा राहील. कधी कधी छोटे स्टॉप लॉस असतात बरं का. आता समजा इथे 3 मिनिटांमध्ये इथे असा एक छोटा अजून स्विंग मारला असता इथे, तर आपला स्टॉप लॉस 50 पिपचा झाला असता का? यस झाला असता. बघा इथे मारलाय ऍक्च्युली येणे. जर ट्रेल करायचं तुम्ही इथे ट्रेल करू शकला असता. ऑलरेडी मी 1:1 सिक्युअर करायलाच लावलं होतं तुम्हाला, म्हणजे करायचं सांगितलेलंच आहे, करू शकता तुम्ही. 1:2 कडे मार्केट गेलं ना, तुमचं पहिलं काम असलं पाहिजे 1:1 ला सिक्युअर करायचं. हे ह्या मताचा मी आहे.
म्हणजे बरेच जण मानतात मग ह्याच्यातून तुम्हाला मोठी टार्गेट भेटत नाही, काही नाही. तो ट्रेड जर 1:1 ला माघारी येतोय म्हणजे तो एवढा ताकदीचा ट्रेडच नाहीये. ताकदीचे ट्रेड जे आहेत ना, जे स्ट्रॉंग असतात ते माघारी येतच नाहीत. 1:1 पर्यंत तर माघारी येत नाहीत लवकर. सर मेजर जे टाइम फ्रेम असतात मोस्ट ऑफ द टाइम त्याच्यामध्ये जे वॉल्यूम असतं तो खूप जास्त असतं आणि पॉसिबिलिटी कमी असते. म्हणजे सॉरी, स्विंग प्रश्न डायरेक्शनला प्रश्न पुन्हा एकदा जर विचारा. प्रश्न पुन्हा एकदा विचारा. म्हणजे जसं हाय टाइम फ्रेमला जर आपण जातोय तर तर तुमचे त्याच्यामध्ये 2 जेव्हा डिव्हाइस आहेत लिक्विडिटी बहुतेक, स्वीप असा होतं आणि आवाज. अच्छा मित्रांनो, येस सर ऍक्च्युली एक कोणीतरी पीसी तुम्ही एक डिव्हाइस म्यूट करा ना त्यातला. 2 डिव्हाइसचे माईक चालू आहेत तुमचे. सर ऍक्च्युली माझा पीसीला अटॅच आहे बट मी कनेक्ट नाही केलेला आहे. बरं सॉरी. बरं 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 बरं, ठीक आहे, काही नाही प्रॉब्लेम. विचारा विचारा, प्रश्न विचारा. माझं हे म्हणणं होतं की बा हाय टाइम फ्रेम मध्ये जेव्हा लिक्विडिटी स्वीप होत असेल मोस्ट ऑफ द टाइम मार्केट हा अपोजिट डायरेक्शन मध्येच जातो. करेक्ट. तर स्विपच्या ऑपोजिटला जातो, स्विपच्या त्याच्यामध्ये ऑपोजिटला. फेल होण्याचे म्हणजे चान्सेस कमी राहतात म्हणजे मला असं वाटतंय. तर आपण प्रॉपरली स्टॉप लॉस स्विंग एक्झॅक्टली. आणि जर आपण त्याला एंट्री पॉइंट्स ठेवले, आता इथे इथे तुम्ही बघाल की थर्ड डेला हे डायरेक्ट खाली आलंय. हे प्रत्येक वेळेस असं नाही होत की डायरेक्ट खाली येतो. कधी कधी हा तुम्हाला असा एंट्री देईल की इथे नंबर वेटेज वनला कुठेतरी कुठेतरी नंबर 1ला 5 मिनिटाचा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. मग तिथे तो आला, थर्ड डेला तो तिथे आला, तिथून तुम्हाला एंट्री दिली, असंही होऊ शकतं. किंवा तो तिथे आला, 1चा जो ऑर्डर ब्लॉक आहे तिथपर्यंत आला, तिथून तुम्हाला एंट्री दिली, असंही होऊ शकतं. त्या केसमध्ये तुमचा स्टॉप लॉस अजून छोटा होईल आणि टार्गेट अजून मोठं होईल. आणि असे जर ट्रेड आले, समजा आता तुम्ही ह्याच्या बॉर्डरवरनं ट्रेड घेतलाय आणि ट्रेड इकडे चाललाय, तर तुम्हाला हे जे सीआरटी कॅन्डलचा जो लो आहे त्याला स्टॉप लॉस ठेवा, त्याला टार्गेट ठेवायचंय पहिलं. जी नेक्स्ट लिक्विडिटी आहे, मग ती सीआरटीची लो असू दे, हाय असू दे, त्याला आपण स्टॉप लॉस ठेवणार आहोत. बरोबर. चलो, थँक्यू लास्ट सर. एक डाऊट घेऊया योगेश दाखेंचा. हा, येस, वेलकम सर. योगेश सरांचा एक डाऊट घेऊया आणि आपण बंद करूया. योगेश सर, डाऊट विचारा. हा सर. सर आता आपण हे बेरिश आपण हा एक्झाम्पल बघितलं बेरिशचा. हॅलो, आवाज येतो सर? हॅलो. यस, मला येतोय आवाज. तुम्हाला येतो माझा आवाज? हा सर. हा सर, हा आता आला. बेरिश आपण हे एक्झाम्पल बघितलं. यामध्ये आपण सर 1 नंबरच्या कॅन्डलला 2 नंबरच्या कॅन्डलने लो स्वीप केलता सर, 4 आवर कॅन्डल. 1 नंबरच्या कॅन्डलचा 2 नंबरच्या कॅन्डलने स्वीप केला होता, हाय किंवा लो लो. स्वीप. या एक्झाम्पल मध्ये लो केलता. लो. हा, ह्या एक्झाम्पल मध्ये लो केलता. आणि आपण मगाशी म्हणालो की मॅक्झिमम टाइम जो स्वीप करतो त्याच्या विरुद्ध साईडला त्याच्या मार्केट ऑपोजिट जातं. साईडला जातो. इथे पण सेम साईडला गेलाय. हा. करेक्ट. हा, मग ह्या सिच्युएशन मध्ये मग आपण मग लो स्वीप केला म्हणजे मॅक्झिमम आपण बाईंगला इथून आपण बघायला हाय पाहिजे. स्वीपच्या अँगलने बघणार. हाय स्वीपच्या अँगलने आपण बघणार. करेक्ट आहे तुमचा. हा पण प्रश्न व्हॅलिड आहे की आपण त्याला हाय स्वीपच्या अँगलने बघणार. पण पुन्हा हा पण प्रश्न आहे की हे मॉड्यूल झाल्यावरती आपण सीआरटीची जी रेंज ब्रेक होते त्या बाजूने आपण एंट्री मारणार. ही तुटली तर हिच्या बाजूने एंट्री मारणार, ही तुटली ह्या बाजूने एंट्री मारणार. आता कसं आहे सर, पुस्तकाप्रमाणे मार्केट नाही म्हणजे चालत. जनरली स्वीपच्या ऑपोजिटच जातं. जनरली ऑपोजिट जातं. पण आता या मार्केटला जनरली तुम्ही गोल्डला बघत असाल ना, एक गोष्ट आता आजकाल अशी दिसून येते की मी बऱ्याच वेळेस बघतो की दोन्ही बाजूच्या लिक्विडिटी घेतले जातात. आणि ते पण एकदा नाही 2-2 वेळा घेतले जातात. मग मोमेंटम देत येते. म्हणजे अॅक्युम्युलेशन फेज आहे ना, ही अॅक्युम्युलेशन फेज आहे. अॅक्युम्युलेशन फेज ही खूप मोठी असते. त्याच्यामध्ये मल्टिपल मॅनिप्युलेशन येतात. अगोदर सिंगल मॅनिप्युलेशन असायचे, आता मल्टिपल मॅनिप्युलेशन येतात आणि मग नंतर मार्केट मूव्ह देतं. आता ही स्ट्रॅटेजी ज्यावेळेस बनवली त्यावेळेस मॅनिप्युलेशन वाले थोडेसे शांतीत क्रांती करत असतील. आता खूप अग्रेसिव्ह मॅनिप्युलेशन देतात ते मल्टिपल साइड्स. म्हणजे लोअर टाइम फ्रेम मध्ये आपण एक कॅन्डल क्लोजिंगची वेटिंग बघितलं तरी सुद्धा चालू शकेल सेल स्टॉप पेक्षा. लोअर टाइम फ्रेम मध्ये कॅन्डल क्लोजचं वेटिंग बघितलं तरी सुद्धा चालू शकेल. हा, पण लोअर टाइम फ्रेम मध्ये समजा त्याला पुन्हा स्वीप करायचंय थर्ड कॅन्डलला, तर तो मल्टिपल कॅन्डल क्लोज देऊन सुद्धा तो पुन्हा वरती जाऊ शकतो. ती आपली स्टॉप लॉसची प्रोबॅबिलिटी आहेच. म्हणून आपण लोअर टाइम फ्रेमच्या या स्विंगला ऍज अ स्टॉप लॉस म्हणून ट्रीट करतोय की बाबा रे, इथं पुन्हा मी लिक्विडिटीचा ट्रॅप मध्ये अडकलो तर तू माझा स्टॉप लॉस एवढाच ठेव, एवढा नको, इथपर्यंत नको. म्हणून आपण ते कसं करतो. समजा आता इथे ही अशी एंट्री भेटली आणि मार्केटने तुम्हाला असं हे केलं, इथे गेलं, तुमचा स्टॉप लॉस गेला आणि इथे एंट्री दिली आणि इथून परत पडलं. मग
हा हा मग आपल्या पहिल्या बरोबर. ट्रेडचा स्टॉप लॉस जाणार का? यस जाणार. सेकंड ट्रेड मध्ये परत आपल्याला एंट्री भेटणार खूप चांगली. अच्छा ओके ओके सर. आणि समजा सर असं येस करून ओके सर. हे स्वीप केलं, अजून एक पॉसिबिलिटी आहे. असं खाली गेला, इथे हा काही कॅन्डल्स ठेवल्या, इथे कोणालाच रिस्पेक्ट नाही हा. केला आणि याच्यावरती गेला. अच्छा आपण बाय करणार ना? हो करणार. ओके पण ओके सर सर. एक गोष्ट तुम्ही विसरताय, आणि मी पण एक गोष्ट तुम्हाला हे सांगताना विसरतोय. जनरली मला इथे सेलिंगची अपेक्षा काय आहे? आपण हे कोणत्या की पॉइंटला करतोय? 4 आवर सप्लाय झोन, झोन ओके. बरोबर. तर त्याच्यामुळे हो मुवमेंटची अपेक्षा मी ठेवणार की ती सेलिंगला असली पाहिजे, कारण हा सप्लाय झोन ओके. ब्रेक नाही झाला म्हणून. एक सप्लाय झोन काढला ना आपण 4 तासाचा, आणि त्याच्यानुसार आपण इथे आलो. येस सर. रॅन्डमली कुठेही येस सर. आलो तर मग आपल्याला तसं अलर्ट राहावं लागेलच. आणि तुमचा प्रश्न खूप खूप येस सर. मला आज लिटरली म्हणजे तुमच्यातले भविष्यातले ट्रेडर आहेत आज सगळ्यांनी ज्यांनी डाऊट विचारलेत ना, हे सगळे लोक. म्हणून कोणी पण डाऊट नका विचारू मी भविष्यातला ट्रेडर बनायचा आहे. हे जे व्हॅलिड प्रश्न खूप छान विचारले जातात आहेत, त्याच्यातून मला जाणवतंय की तुम्ही लोकांनी कन्सिस्टंटली प्रॅक्टिस केली ना, रोज 1-2 तास, पुढच्या 1-2-3 महिन्यामध्ये, मॅक्सिमम 6 महिन्यामध्ये तुम्ही लोक ज्या टाईपचा ट्रेडर तुम्हाला बनायचे त्या टाईपचा ट्रेडर तुम्ही बनलेले असाल. ह्या मला दिसून येत आहे, हे मला चित्र दिसतंय समोर. कारण ही जी विचार पद्धती आहे, आपलं हे भविष्य आपल्या डिसिजन्स वरती अवलंबून असतं. ट्रेडिंग मध्ये पण आपल्याला प्रॉफिट होणार का लॉस होणार हे आपल्या डिसिजन्स वरती अवलंबून असतं. आणि डिसिजन्स आपण आपल्याला असणाऱ्या ज्ञानावरती घेतो आणि आपल्या डोक्यात चाललेल्या विचारांवरती घेतो. आणि तुमच्या प्रश्नांमधून तुमचे विचार बाहेर येतात आहेत, त्याच्या आधारावरती मी हे विधान करतोय. बोला सुनील सर. सुनील सर बोला ना, मी बोलेपर्यंत तुम्ही हँड रेज. सुनील जगताप सर बोला. हा सर ऍक्च्युली तुम्ही आता हा माझा डाऊट होता तर याच्यामध्ये हे तर करत एक होता सेकंड, तुम्ही माझा हेडफोन डिस्कनेक्ट एक झालाय. एक सेकंड मला टाइम द्या. हा बोला ठीक आहे. बोला. हा तुम्ही अगोदर त्यांच्या योगेश सरांच्या डाऊट मध्ये तुम्ही हे दाखवलं की हे ऑपोजिट जाऊन वरती पण जाईल. माझा पण ऍक्च्युली हाच क्वेश्चन होता की जसं मगाच्या कॅन्डल मध्ये आपला लो पण स्विप झाला होता आणि हाय पण हे केलं होता स्विप. तर अशा केसमध्ये समजा आता आपण तुम्ही म्हटलात की मोस्टली म्हणजे ज्या सिच्युएशनला स्विप होतं त्याच्या ऑपोजिट मार्केट जातो. ठीक आहे. तर मग अशा केसमध्ये मे बी मी मिस केलं असेल, तुम्ही सांगितलं असेल, पण मला जस्ट हा डाऊट होता की अशा केसमध्ये काय करायचं, म्हणजे जिथे लो पण स्वीप होतं आणि हाय पण स्वीप होतं. अशा केसमध्ये सगळ्यात सिंपल, आपण ह्या कॅन्डलला 1 नाही बोलणार. अशा केसमध्ये आपण हिला बोलणार 1, हिला बोलणार 2. हिने ओके. हाय पण स्विप केलाय, लो पण स्विप केलाय, किंवा लो स्विप केलाय आणि वरती गेली. हा बरोबर. जर आत क्लोज झाली तर तिला राईट. आपण 2 बोलणार, वरती क्लोज झाली तर ती डिस्प्लेसमेंट कॅन्डल आहे. डिस्प्लेसमेंट कॅन्डल अच्छा जनरली स्वीप करत बसत नाही. जी कॅन्डल अच्छा. डिस्प्लेसमेंट कॅन्डल असते ती जनरली स्वीपच्या मागे लागत नाही, कारण अगोदर स्वीपचं काम कॅन्डल नंबर हम्म, 2 हम्म. ने करून टाकलेलं आहे. म्हणून जनरली करून टाकलं. डिस्प्लेसमेंट ओके. कॅन्डल आहे ना, स्वीपच्या मागे लागत नाही. पण जर ती स्वीप करतीये तर ती आतमध्ये क्लोज होणार आणि ती बनणार आपली कॅन्डल नंबर 2. अच्छा. आणि मग ओके. डिस्प्लेसमेंट त्याच्या पुढची ओके. कॅन्डल घेऊन येणार. अच्छा. ओके. आणि जनरली इव्हन असं ओके. झालं की डिस्प्लेसमेंट कॅन्डलने तुम्हाला दिसलं की स्टॉप लॉसेस घेतलेत, लिक्विडिटी स्वीप केलेली आहे, हम्म. तरी तुम्ही मग समजा हा. सीआरटी रेंजच्या हायला ब्रेक होताना दिसली तिसरी कॅन्डल, तुम्ही हाय वरती ट्रेड घेऊ शकता. पण हम्म, इथे हम्म. या ठिकाणी ट्रेड घेताना हा रेजिस्टन्स ब्रेक झाल्याशिवाय ट्रेड घेऊ नये. अच्छा. इथे एक ओके. रेजिस्टन्स आहे ना, तो रेजिस्टन्स ब्रेक होण्याच्या अगोदर हा. ट्रेड घेणं म्हणजे चूक आहे. तुम्ही याला टार्गेट ठेवू शकता. इथे बाय अच्छा. घेतला, तुमचं टार्गेट इथे असलं पाहिजे. इथे बाय घेतला, समजा अच्छा. तुम्ही बाय घेतलाच ब्रेकआउट वरती, तर इट शुड बी युअर टार्गेट. हे तुमचं टार्गेट आहे. अच्छा. ओके. हे असं. ओके. ठीक आहे. ओके. अच्छा. ठीक आहे. म्हणजे ऑपोजिट मार्केटमध्ये जनरली रिवॉर्ड रेशो चांगला असेल, ह्या केसमध्ये थोडासा रिवॉर्ड रेशो कमी ठेवावा लागेल आपल्याला. जर तुम्ही ट्रेंडच्या अगेन्स्ट मध्ये आहात, तुम्ही तिथल्या पर्टिक्युलर की हा. पॉईंटच्या अगेन्स्ट मध्ये आहात, तर तुम्हाला जो टार्गेट आहे तो कमी ठेवावा लागेल. जर तुम्ही त्याच्या कमी ठेवावा सोबत आहात तर लागेल. तुम्हाला टार्गेट मोठं ठेवता येईल. राईट. राईट. ठीक आहे सर. ठीक आहे. थँक्यू सो मच. ओके ओके, वेलकम. येस सर, मी मगाशी एवढं संजू सॅमसंगचं उदाहरण दिलं, पण तुम्ही काय तुमचं सॅमसंग नाव बदललं नाही? यस, विचारा डाऊट. ते संजू सॅमसंग वाला एक्झाम्पल सॉरी तुमच्यासाठीच सर, होतं सर.
हा सॉरी सर, मी फोनवर कनेक्ट नाही, सेटअप वर नाही, मी फोनवर हा ऍडजस्टमेंट केलेली नाही ती. हा हा सॉरी, मल्टिपल टाइम एक नंबर कॅन्डल दुसरी कॅन्डल एक नंबरला स्वीप करते, आत क्लोज होते. पुन्हा दुसऱ्या कॅन्डलला 3 नंबर कॅन्डल स्वीप करते, पुन्हा आत क्लोज होते. असं हम्म, 3-4 कॅन्डल पर्यंत होते. चौथ्या हम्म. कॅन्डलला ट्रेड घ्यायला पाहिजे की प्रत्येक वेळेस थांबायचं आपण ते आपलं नंबरिंग शिफ्ट करत जाणार. जर आपल्याला दिसलं की बाबा आता नंबर ही जी तेवढंच कॅन्डल आहे तेवढंच जिला आपण नंबर 3 समजतोय तीच परत न स्वीट कॅन्डल बनली आहे, आपण तिला नंबर 2 समजणार मग आणि नंबर 1 ला शिफ्ट करणार. समजलं का मी काय बोललो ते? तुम्ही बोललात प्रत्येक वेळेस कॅन्डल जी आहे कॅन्डल नंबर 2 ने पण हाय किंवा लो स्वीप केला, कॅन्डल नंबर 3 ने पण हाय किंवा लो स्वीप केला आणि परत आतमध्ये स्वीप म्हणजे काय, पुन्हा आतमध्ये क्लोज झाली पाहिजे. जर तुमची 3 नंबरची कॅन्डल पण परत आतमध्ये क्लोज झाली आहे तर तुमच्या 3 नंबर कॅन्डलला 3 नंबर कॅन्डल न समजता 2 नंबर कॅन्डल समजा आणि पुढच्या येणाऱ्या कॅन्डलला 3 नंबर समजा. नंबरिंग पुन्हा 1 2 3 जसं आपण ह्याच्यात करत होतो. कशामध्ये करत होतो आपण ते? 1 2 3 1 2 3 ह्याच्यात इम्बॅलन्स मध्ये करायचो. इथे नाहीये पुढे, चला पुढची कॅन्डल करायचो ना. फक्त इथे आपण इनसाइड कॅन्डलला पण कन्सिडर करतोय 1 म्हणून. आर यू गेटिंग माय पॉइंट? हॅलो हॅलो हॅलो, एकदा अनम्यूट झाला की हा. परत आता म्यूट नका माईक करू. चालू झाला. आर यू गेटिंग माय ठीक पॉइंट? आहे ठीक आहे ठीक आहे सर. मग आता ही सेलिंगचं उदाहरण दिल्यावर सीआरटी फेल्युअर म्हणायचं की सीआरटी इव्हॉल्युशन म्हणायचं? सीआरटी सक्सेस आहे ना, इथे कुठे फेल्युअर आहे? नाही नाही, आता सेललाच गेली ना. हा, रेजिस्टन्स आहे, सेलला गेली. इट्स पार्ट ऑफ सीआरटी इव्हॉल्युशन म्हणलं पाहिजे की सीआरटी इट इज अ फेल्युअर, की पार्ट ऑफ बरोबरच आहे? सीआरटी ओनली, कारण रेजिस्टन्स आहे. हा, आता हा स्वीप जनरली हाय अच्छा व्हायला पाहिजे होता, हाय स्वीप नव्हता, व्हायला लो पाहिजे स्वीप होतं. झालाय आणि स्वीपच्याच बाजूने गेलाय. त्यासाठीच मी बोलतानाच बोललो होतो की हे मॅन्डेटरी नाहीये की स्वीपच्याच बाजूने डिस्प्लेसमेंट, स्वीपच्या ऑपोजिट मध्येच डिस्प्लेसमेंट कॅन्डल येईल. मोस्ट ऑफ द टाइम इट विल कम ऑन अ स्वीप, ऑपोजिट साइड ऑफ स्वीप, मोस्ट ऑफ द टाइम. बरोबर. पण हे पण तुम्हाला समजलं पाहिजे, स्वीप पेक्षा मोठी गोष्ट कोणती आहे? बायस. मार्केटचा बायस, मार्केटचं कॅरेक्टर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. इथं मार्केटचं कॅरेक्टर कोणतं आहे? बिअरिश कॅरेक्टर आहे मार्केटचं. आणि मार्केट कुठं आहे सध्या? इथं रेजिस्टन्सला आहे ना, सप्लाय झोनला आहे. व्हॉट वी कॅन एक्सपेक्ट, मार्केट जेव्हा रेजिस्टन्स ब्रेक नाही होत त्यावेळेस मार्केट काय करेल? सेलिंगला येईल. सेल व्हायला. सिंपल. ओके सर. आपण कोणती तरी एखादी गोष्ट मिस करत असतो, त्याच्यामुळे आपलं कन्फ्युजन होत असतं. काय करायचं? पुन्हा बघायचं काय मिस करतोय. इथे आपण हा रेजिस्टन्स हे मिस करत होतो, खाली तो डिमांड बरोबर. झोन हे मिस करत होतो. खाली पण बघा सेकंड स्वीप एकदा हाय स्वीप झालता, कुठे गेलं खालचं? रिप्ले बंद करायला लागेल मला. मगाचं उदाहरण बघा, हा हे वालं उदाहरण बघा. आता ह्याच्यामध्ये आपण काय करतोय? आपण म्हंटलो की अगोदर हा स्वीप झाल्यानंतर तो स्वीप झाला, ठीक आहे, स्वीपच्या ऑपोजिट मध्ये पाहिजे, ठीक आहे. पण मार्केट इथं डिमांड झोनला आहे, ते आपण का विसरतोय? डिमांड झोनला काय आली पाहिजे? बाईंग आली पाहिजे. त्याच्यामुळे आपण इथं चेक करत होतो ना डिमांड झोन मुळे. बरोबर, डिमांड झोन होता तिथे, सो बाईंग आली. माझे सीआरटीची जी एचटीएफ जिला मी समजतोय, तिच्या बायसकडे मला इग्नोर नाही करायचा. तिचा कोणता झोन आहे? डिमांड झोन. तर मला तिथे बाईंग दिसली पाहिजे. तिचा कोणता झोन आहे? हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. मार्केट कुठे आहे? खाली आहे. मग तिथून सेलिंग येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे सर. ओके ओके, गॉट इट. चलो थांबूया आपण इथे. अजून कोणाचे काय डाऊट्स असतील? काही प्रॉब्लेम नाही, मी तुमचा पण आन्सर देतो. अदरवाईज आपण बंद करूया. 36 लोक राहिलेत, 70 मधले अर्धे गेले, हे भूक लागली त्यांना. चलो बंद करूया. बाय. थँक्यू सो मच. सांगाल ग्रुपवरती कसं वाटलं आजचं लेक्चर? तेवढी एक असं समजा की ती एक इनडायरेक्ट फी आहे शब्दांची. चलो बाय.